वेलकम सर. ठीक आहे. सो आपल्याला आज बघायचं प्रेसिडेंट. तो काल जेवढं काही सांगितलं त्या सगळं कळालं ना तुम्हाला आता? हो सर. ठीक आहे. सो आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. तो म्हणजे आपल्याला बघायच्यात आज पॉवर बघायच्यात. काय बघायच्यात? पॉवर्स. कोणाच्या सर बोल. सर एक्झामला ओथ आणि कंडिशन ऑफ प्रेसिडेंट ऑफिस बद्दल नाही विचारत का? हा विचारतील ओथ कोण घेतं, ओके ठीक काय घेतो ना विचारत. ठीक आहे. ओके ठीक कोण घेतो विचारतील. ठीक आहे. असं बरं, जाऊया पुढच्या पॉइंटकडे. सो तुम्ही वाचताना थोडंसं नॉलेजसाठी वाचा, काय हरकत नाहीये. ठीक आहे. प्रेसिडेंटला आता बघूया पॉवर्स काय असतात. तुम्हाला मी सांगितलं पहिल्यांदा, एक तर तो नॉमिनल हेड आहे, बरोबर. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या पॉवर्स कोण कशा आहेत? सगळ्या नॉमिनल पॉवर आहेत. कशा आहेत त्या सगळ्या? सो 99% पॉवर ह्या काय आहेत त्याकडे? नॉमिनल पॉवर्स आहेत. नॉमिनल पॉवर्स म्हणजे काय की त्याला दिल्यात पण तो ऍक्च्युअली वापरत नाही. तो ऍक्च्युअल यूज त्याचा स्वतःहून करत नाही, स्वमोठ्याने तो यूज करत नाही. तर त्याला सांगितल्यावरच तो करू शकतो. कळलं? क्लिअर? येस सर. ओके. ठीक आहे. मग आता आपण एक एक त्याच्या पॉवर बघूया. कुठल्या कुठल्या पॉवर आहेत त्याच्या. पहिली पॉवर बघू आपण. म्हणजे आधी मी लिहून देतो तुम्हाला सगळ्या पॉवर्स आणि मग आपण त्यातल्या डिस्कस करूया. एक आहे एक्झिक्युटिव्ह पॉवर. एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे काय? तर कार्यकारी मंडळाच्या संदर्भात. कार्यकारी मंडळाच्या संदर्भात. दुसरी आहे लेजिस्लेटिव्ह पॉवर. म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे कायदे मंडळाच्या संदर्भात. कायदे मंडळाच्या संदर्भात. ठीक आहे. थर्ड, फायनान्शियल पॉवर. ठीक आहे. आर्थिक ताकद त्याची, आर्थिक. फोर्थ आहे ज्युडिशियल म्हणजे काय? न्यायिक. न्यायिक शक्ती, राष्ट्रपतीच्या न्यायिक शक्ती. ठीक आहे. नंतर डिप्लोमॅटिक. डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक. फॉरेन पॉलिसी वगैरे करतो ना आपण. डिप्लोमॅटिक म्हणजे काय? राजनैतिक. भारत जेवढे काही आंतरराष्ट्रीय करारावरती सह्या करतो ते राष्ट्रपतीच्या नावाने करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर मिलिटरी पॉवर म्हणजे काय? सैन्य शक्ती. तो कोण असो? नॉमिनल हेड असो, सैन्य शक्ती. आणि एमर्जन्सी पॉवर म्हणजे काय? आपत्कालीन शक्ती. म्हणजे त्याला जेवढ्या काही पॉवर आहेत त्या किती पॉवर्स मध्ये डिवाइड होतात? 7. कळलं? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, आर्थिक, न्यायिक, राजनैतिक, सैन्य शक्ती आणि आपत्कालीन. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की यातली कुठचीही पॉवर हा तो स्वतःहून डायरेक्टली स्वमोठीने वापरत नाही. तर का? त्याला ज्या पद्धतीने सांगितलं जाईल पार्लमेंट कडनं आणि मंत्रिमंडळाकडनं त्याच्याच तो पॉवर वापरतो. कळलं? मेनली मंत्रिमंडळाकडनं. सो म्हणून त्याला काय म्हणतो? नॉमिनल हेड म्हणतो आपण त्याला. कळलं? कारण त्याकडे काय पॉवर असतात? नॉमिनल पॉवर असतात. ठीक आहे. त्याच्या नावाने कारभार चालतो. लक्षामध्ये. सो देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? या सगळ्या गोष्टी कोणाच्या नावाने होतात? राष्ट्रपतीच्या नावाने होतात. देशातली प्रत्येक गोष्ट ही राष्ट्रपतीच्या नावाने होते. लक्षामध्ये. पण तो फायनल डिसिजन मेकर आहे का? नाही. डिसिजन घेणारे वेगळे आहेत. तो त्याच्यावरती सिग्नेचर करतो. म्हणून अनेक क्रिटिक्स असं म्हणतात की भारतीय राष्ट्रपती हा रबर स्टॅम्प आहे का? म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीचं पद हे रबर स्टॅम्प सारखं आहे का? लक्षामध्ये. का? कारण भारताचा राष्ट्रपती स्वतःहून कुठलाही निर्णय घेत नाही. जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयावरती तो फक्त काय करतो? स्वाक्षरी करू शकतो. बरोबर आहे? ठीक आहे. बस. आणि स्वाक्षरी करायची की नाही हा सुद्धा ठरवायचा त्याला अधिकार नाहीये. म्हणजे एक प्रकारे तो काय झाला? रबर स्टॅम्प झाला. अशा पद्धतीने त्याच्यावरती क्रिटिसिझम होतं. ह्याच्यावरती आर्ग्युमेंट्स पण आहेत. अनेक क्रिटिक्स असं म्हणतात नाही तो रबर स्टॅम्प नाहीये. जेव्हा ते वेळ येते तेव्हा तो त्याची नैतिक ताकद दाखवून देतो. कुठली ताकद दाखवून देतो? तर त्याची नैतिक म्हणजे काय? भारताचा राष्ट्रपती म्हणून जो तेव्हा तो शब्द टाकतो तेव्हा त्याला टेक्निकल पॉवर नसली तरी जेव्हा तो एखाद्या गोष्टीला नाराजी व्यक्त करतो त्यावेळेला ती गोष्ट मागे घेतली जाते. त्यामुळे तो
फक्त रबर स्टॅम्प नाहीये. त्यामुळे असं आहे. आणि अनेक क्रिटिक्स असं म्हणतात की भारताचा राष्ट्रपती हा रबर स्टॅम्प आहे किंवा तो रबर स्टॅम्प नाहीये, हे स्वतः राष्ट्रपती कसा वागतो त्याच्यावरती ठरतं. कळलं? असं. मग ते एक एक उदाहरण घेऊया, मग आपल्याला कळेल. हे क्लिअर झालं? कळलं? म्हणजे Yes, तुम्हाला एक एक्झाम्पल मी देऊ शकतो. आपल्याकडे पंतप्रधानाची नेमणूक जेव्हा होते, तेव्हा राष्ट्रपतीकडे जाऊन बहुमत तुम्हाला दाखवावं लागतं, की माझ्याकडे बहुमत आहे. बरोबर आहे? असं आहे. ठीक आहे. जेव्हा मनमोहन सिंग ज्यावेळेला प्राईम मिनिस्टर बनत होते, त्यावेळेला ऍक्च्युली काँग्रेसकडनं कॅन्डिडेट होते सोनिया गांधी. सोनिया गांधीच्या नावावरती जी मतं मागून काँग्रेस जिंकून हाऊसमध्ये गेली होती. म्हणजे बेसिकली सोनिया गांधींनाच प्राईम मिनिस्टर बनवायला पाहिजे होतं. पण हाऊसमध्ये गेल्यानंतर लोकसभेतल्या जे कोणी अपोजिशन्स होते, त्यांनी सोनिया गांधीच्या प्राईम मिनिस्टर बनण्याला विरोध केला. आता तो मुद्दा परफेक्ट आहे का रॉंग आहे? ठीक आहे. तर टेक्निकली बघायला गेलं तर त्या विदेशी असल्यावरून जो त्यांच्यावरती आरोप केला गेला, तो टेक्निकली तो काही करेक्ट नव्हता. त्याचं कारण भारतामध्ये जेव्हा तुम्ही नागरिक बनता, तर तुम्हाला नागरिक म्हणून तुम्हाला अधिकार मिळतात. वंशवाद करू शकत नाही. तरी सुद्धा अनेक मेंबर्सनी सोनिया गांधीच्या नावाला पसंती नाही दिली. कळलं? काँग्रेसने दिली, पण अपोजिशनने नव्हती दिलेली. मग शेवटी राष्ट्रपतीला लोक भेटायला गेले. त्यावेळेला अब्दुल कलाम होते. अब्दुल कलामांनी सोनिया गांधीला बोलवून घेतलं आणि सांगितलं, बघा तुम्ही प्राईम मिनिस्टर तर टेक्निकली बनू शकता, पण जर हाऊसचा लीडर आहात तुम्ही, जर तुम्ही तुम्हाला लोकांचा पाठिंबा नाहीये, तर माझी पण एक सजेशन आहे की तुम्ही बनू नका. सोनिया गांधींना ते पण पटलं की ठीक आहे, अपोज होतोय तर मी नाही बनणार, जबरदस्ती नाही बनणार. मग त्यांनी मनमोहन सिंगांचं नाव पुढे केलं की ह्यांना प्राईम मिनिस्टर बनू द्या. आणि मनमोहन सिंगांच्या नावाला सगळ्यांनी अपोजिशननी पण म्हटलं ठीक आहे, तुम्हाला प्राईम मिनिस्टर बनवायचं तर बनवा. आणि मनमोहन सिंग बिकम अ प्राईम मिनिस्टर. कळलं? असं. म्हणून त्याला ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर काय म्हणतात मनमोहन सिंग यांना? त्याच्यामुळेच, कारण ते बनणारच नव्हते. त्यांना आयत्या टायमाला बनवलं गेलं. इज अ क्लिअर एव्हरीवन? कळलं? सो अब्दुल कलामांसारखे पर्सन असतील किंवा के आर नारायण सारखे असतील, तर त्यांनी अनेक वेळेला त्यांच्याकडे टेक्निकल पॉवर नसल्या तरी योग्य वेळेला योग्य ठिकाणी बोलून त्यांच्या इथिकल म्हणजे नैतिक अधिकार वापरून त्यांनी काय केलेले आहेत, अनेक गोष्टी थांबवलेल्या आहेत. कळलं तुम्हाला? त्यामुळे एखादा राष्ट्रपती हा रबर स्टॅम्प आहे की नाही हे कशावरनं ठरेल? तो त्याचे नैतिक अधिकार कसे वापरतो. कळलं? हो सर. हा, असं आहे. ठीक आहे. हा, आता आपण पटापट बघूया त्याचे एक एक पॉवर. हा, ह्याच्यामध्ये अजून एक पॉवर मी त्याच्यामध्ये वेगळी लिहितो, जी ह्याच्यामध्ये आपण वेगळी लिहितो, ज्याला म्हणतो आपण व्हिटो पॉवर. काय म्हणतो? काय म्हणायचं ज्याला आपण? व्हिटो पॉवर. हा. आपण आता सुरुवात उलटी करूया. आधी आपण व्हिटो पॉवरनी सुरुवात करूया. चालेल? चालेल ना? ओके सर. हो सर. येस सर. सो आता व्हिटो पॉवरला मराठीमध्ये म्हणतात नकार अधिकार. काय म्हणतात? नकार अधिकार म्हणतात. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे. सो व्हिटो पॉवर. व्हिटो पॉवर म्हणजे नकार अधिकार. नकार अधिकार म्हणजे काय? तर नाही बोलायचा अधिकार. काय? नकार अधिकार म्हणजे काय? नाही बोलायचा अधिकार.
ठीक आहे. म्हणजे समजा आता आपल्याकडे कुठलाही डिसिजन कशाने होतो, साधारणपणे मेजॉरिटीने होतो, ठीक आहे ना. सो मेजॉरिटीने एखादी गोष्ट जर ठरली, म्हणजे समजा आता एक तुम्हाला एक्झाम्पल देतो नकार अधिकाराचं. समजा आपण 5 जण इथे बसलो, 5 जणांपैकी आपला डिसिजन ठरला की चला एखादी गोष्ट ठरली आपली, त्यातल्या ह्या 4 जणांनी एखाद्या गोष्टीला हो म्हटलं. काय म्हटलं? येस, आपण ही गोष्ट करूया. पण यातला हा जो 5वा आहे, ह्याला व्हिटो पॉवर दिली असेल, ह्याच्याकडे जर व्हिटो पॉवर असेल आणि हा एकटा जर नाही म्हटला, तर काय निकाल लागेल? येस की नो लागेल? नो. नो. त्याला म्हणतात नकार अधिकार. ठीक आहे, की मेजॉरिटी असून सुद्धा नाही बोललं तर ती गोष्ट नाही होणार. याला म्हणतात व्हिटो पॉवर. राष्ट्रपतीला, भारताच्या राष्ट्रपतीला व्हिटो पॉवर आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण अगेन तो व्हिटो पॉवर स्वतःहून वापरू शकतो का? तर नाही वापरत. ठीक आहे. पण इथे काही लूपहोल्स आहेत, त्या लूपहोल्सचा वापर राष्ट्रपती करू शकतो. ठीक आहे, तर आपण बघूया काय काय आहे ते व्हिटो पॉवर. पहिले व्हिटो पॉवरची कन्सेप्ट कळली का? पण तो जर नो बोलला तर रिझन द्यावं लागतं नो का नाही, कशाला तो काय रिझन देईल? तो रिझन देत नाही. ठीक आहे, बघू व्हिटो पॉवर कशा असतात त्याच्या. ठीक आहे, ओके. आणि बेसिकली मी पुन्हा एकदा सांगतो की व्हिटो पॉवर तो स्वतःच्या डोक्याने वापरणार की समोरच्याच्या, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या डोक्याने वापरणार, हे राष्ट्रपती स्वतःवर ठरतं. कारण समजा आता राष्ट्रपती आपले कोविंद आहेत, बरोबर आहे, हे बीजेपीतूनच आलेले आहेत, बरोबर. आणि ते आधी बीजेपीचेच कार्यकर्ता होते, RSS. त्यांना पार्टीज प्रेसिडेंट म्हणतात. असे जे प्रेसिडेंट होतात त्यांना काय म्हणतात? पार्टीज प्रेसिडेंट, म्हणजे पार्टीने निवडून दिलेला राष्ट्रपती. आणि ऑब्व्हियसली ते कधीही त्यांच्या पार्टीच्या अगेन्स्ट जात नाहीत. कळलं? त्यातल्या त्यात फक्त प्रणव मुखर्जी त्याचं गेले होते, की प्रणव मुखर्जींना जेव्हा राष्ट्रपती बनवलं होतं तेव्हा त्यांनी खूप साऱ्या काँग्रेसच्या डिसिजनला नाही म्हटलं होतं. म्हणजे एकेकाळी जेव्हा आपले प्रणव मुखर्जी जेव्हा ते काँग्रेस पक्षात होते, तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये त्यांना काय म्हटलं जायचं? पक्ष वाचवणारा म्हटलं जायचं, की पक्ष कुठल्याही संकटात असू दे, ते वाचवायचे पक्षाला. एवढं मोठं स्थान होतं त्यांचं काँग्रेसमध्ये. म्हणजे ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी ते मात्र बाजूला ठेवलं आणि काँग्रेसच्या अनेक निर्णयांना त्यांनी नाही म्हटलं. कारण त्यांनी म्हटलं की आय एम नॉट इन नाव काँग्रेस, आय एम अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्यामुळे मी कुठल्याही पार्टीचा नाही आहे. पण त्यामुळे तसे डिसिजन घेणारे सगळेच नसतात, लक्षात. त्यामुळे अनेक वेळेला जसं प्रतिभाताई पाटील या काँग्रेसनी बसवल्या होत्या, काँग्रेसनीच होत्या ना, हा, पण त्या काँग्रेसच्या विरोधात कधी बोलल्या नाही. कळलं? कारण त्या पार्टीत प्रेसिडेंट असं मानलं जातं. ठीक आहे, सो ते व्यक्ती ठरतं की ते कसे बिहेव करतात. ठीक आहे, सो आता व्हिटो पॉवर बघू आपण. आता भारताच्या राष्ट्रपतीला कुठले व्हिटो आहेत आणि टोटल किती व्हिटो असतात. ठीक आहे, पहिलं बघू आपण. पहिलं नाव आहे ठीक आहे, प्रॉपर व्हिटो, सस्पेन्शन व्हिटो, ऍब्सोल्यूट व्हिटो बघूया आपण पहिल्यांदा. व्हिटो पॉवरचे सब पॉइंट्स आहेत. ऍब्सोल्यूट व्हिटो. हा, किती टाइप्स आहेत काय बघतोय आपण? टाइप्स काय बघतोय आपण? हा, टाइप्स बघतोय. ठीक आहे, बर. आता ऍब्सोल्यूट व्हिटो म्हणजे काय बघू आपण. हा, याचा अर्थ येतो की ऍब्सोल्यूट व्हिटो म्हणजे काय तर राष्ट्रपती एखाद्या विधेयकाचा, आणि अजून एक सांगतो, व्हिटो पॉवर ही साधारणपणे विधेयका संदर्भात मांडले जातात. कशा संदर्भात? विधेयक, किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो बिल. कळलं? या संदर्भामध्ये राष्ट्रपती वापरतो, या संदर्भात वापरतात. आता बिल म्हणजे काय तर पार्लमेंटमध्ये जे काही चर्चेला येतं किंवा पार्लमेंटमध्ये जी गोष्ट पास करायची असते तिला आधी काय करावं लागतं? प्रेझेंट करावं लागतं. काय करावं लागतं? पार्लमेंटमध्ये जी कुठलीही गोष्ट पास होते, कळलं लक्षामध्ये, पार्लमेंटमध्ये एखादी गोष्ट जेव्हा पास होते तेव्हा ती पास करण्याच्या अगोदर ती काय करावी लागते? मांडावी लागते. तो पेपर मांडावा लागतो. तो जो पेपर मांडला जातो त्याला काय नाव आहे? त्याला काय म्हणतात? बिल, किंवा त्याला काय म्हणतात? विधेयक. क्लिअर? हे कळलं तुम्हाला? येस सर. हा, म्हणजे राष्ट्रपती त्याची व्हिटो पॉवर कशा संदर्भात वापरतो? प्राईम मिनिस्टरच्या डिसिजन संदर्भात वापरतो का पार्लमेंट मधल्या विधेयकांसंदर्भात वापरतो? पार्लमेंट मधल्या विधेयक. हा, कळलं. तो प्राईम मिनिस्टरच्या डिसिजनला नाही बोलू शकत नाही. तो फक्त पार्लमेंटमध्ये एखादं विधेयक मांडलं, ते विधेयक पास झालं
लोकसभा राज्यसभा करून जर ते पास होऊन राष्ट्रपतीपर्यंत आलं तरच तो पुढे विटो पॉवर वापरू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला कोणीही काही देईल की उपराष्ट्रपतीच्या निर्णयाला वापरतो, राष्ट्रपती संसदेच्या निर्णयाला वापरतो, प्रेसिडेंटच्या प्राईम मिनिस्टरच्या निर्णयाला वापरतो, सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला वापरतो. तर असं कुठल्याही निर्णयाला तो वापरत नाही. तो कुठल्या निर्णयाला वापरतो? फक्त कुठल्या संदर्भात तो वापरतो विटो पॉवर? बिल, विधेयक. विधेयक म्हणजे काय की पार्लमेंटमध्ये कुठची गोष्ट पास करायची असेल तर त्यासाठी तो पेपर आधी प्रेझेंट केला जातो. कळलं? हा प्रेझेंटेशन जे केलं जातं पेपरचं त्याला म्हणतात विधेयक. ते विधेयक पास होतं. ते पास झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपतीने जेव्हा फायनल संमती देतो तेव्हा त्याचं रूपांतर फायनल प्रोडक्ट मध्ये होतं. म्हणजे समजा हे अमेंडमेंटचं बिल असेल, कळलं? अमेंडमेंटचं बिल असेल तर राष्ट्रपतींनी सही केल्यावर ती अमेंडमेंट कंप्लीट होते. ते जर लॉचं बिल असेल, एखादा कायदा बनवायचा असेल तर राष्ट्रपतींनी सही केल्यावर त्याचं रूपांतर कशात होतं? कायद्यामध्ये होतं. तोपर्यंत त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? विधेयक किंवा बिल असं म्हणतो. कळलं? ते बिल पास झाल्यानंतर ते ज्या संदर्भात असेल, अमेंडमेंट असेल तर ते अमेंडमेंट बनते, कायदा असेल तर त्याचा कायदा बनतो. क्लिअर आहे एव्हरीवन? येस सर. हो सर. Yes, हो ठीक सर. आहे. ज्यांना कळत नसेल किंवा ज्यांना एखादा डाऊट आला असेल, ठीक आहे, आणि सगळ्यांसमोर विचारायचं नसेल, लाजत असतील किंवा घाबरत असतील किंवा संकोच करत असतील तर त्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये टाका. मी नाव न घेता उत्तर देईन. ठीक आहे? ओके. सर ऍब्सोल्यूट व्हिटोची स्टेटमेंट द्या ना इंग्लिश मध्ये. हा, काय एक मिनिट, मी लिहायचं? तेच सांगतो. मी अजून सांगितलीच नाही ऍब्सोल्यूट व्हिटो. ओके. ठीक आहे, मी आता फक्त काय सांगितलं, व्हिटो पॉवर कशी वापरतात सांगितलं. ठीक आहे, अजून मी ऍब्सोल्यूट पॉवर व्हिटो सांगितला नाहीये. मी फक्त एवढं सांगितलं की व्हिटो पॉवर कशा संदर्भात वापरतात. आणि आता त्याचे टाइप्स बघूया. पहिला टाइप्स कुठला बघूया आपण? सर हा, बोल. सर तुम्ही आधी काय बोलले की राष्ट्रपतीच्या हातात काय नसतं, डिसिजन घेणारे वेगळे असतात, राष्ट्रपती फक्त सही करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ह्या व्हिटो पॉवर मध्ये राष्ट्रपतीच्या हातात असतं का? नाही, अगेन ते मी तुला म्हणजे एक एक शिकवताना कळेल बिल की राष्ट्रपतीला डायरेक्टली स्वतःहून नाही वापरत, पण तो त्याचे लूपहोलचा वापर करू शकतो. कशाचा वापर करू शकतो? तो loopholes. लूपहोलचा वापर करू शकतो. पण मोस्टली व्हिटो पॉवर वापरताना आपण त्याला केंद्रीय मंत्रिमंडळ सल्ला देतो. एखाद्या विधेयकासंदर्भात काय निर्णय घे असा सल्ला कोण देतो? राष्ट्रपतीला केंद्रीय मंत्रिमंडळ देत असतं. पण कधी कधी राष्ट्रपती स्वमोटोनी, कळलं, ते एखाद्या लूपहोलचा वापर करून तो निर्णय देऊ शकतो. कळलं? ओके सर. हा, नंदाने असं विचारलंय मला की समजा एखादी योजना पास केली, चांगला प्रश्न आहे, की ती योजना पास करण्यासाठी सुद्धा बिल पास करावं लागतं का? तर नाही. कळलं? योजना पास करायला, कारण योजना ही पूर्णपणे कोणाच्या अंडर असतं? एक्झिक्युटिव्हच्या अंडर असतं ना. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला बिल पास करावं लागत नाही. त्या योजनेच्या संदर्भात जर कायदा बनवायचा असेल तर तुम्हाला बिल पास करावं लागतं. कळलं तुम्हाला? किंवा त्या योजनेसाठी जेव्हा पैसे काढायचे असतात, पैसे घ्यायचे असतात, तेव्हा मात्र तुम्हाला संसदेची परमिशन लागते पैसे काढण्यासाठी, योजना राबवण्यासाठी नाही. कळलं? की 2 रुपये पाहिजेत, 5 रुपये पाहिजेत, 10 रुपये पाहिजेत, त्याच्यासाठी. त्याच्यावर डिस्कशन होईल की 10 रुपये पाहिजेत का 8 रुपये पाहिजेत. कळलं? पण योजना लावू की नको लावू असं नसतं. क्लिअर? येस सर. ओके. आता ऍब्सोल्यूट व्हिटो बघूया. ऍब्सोल्यूट व्हिटो, ठीक आहे. हा, आता ऍब्सोल्यूट व्हिटो म्हणजे मी तुम्हाला मला मराठीचा तो शब्द नाही आठवत आहे. पूर्ण नकाराधिकार. हा, पूर्ण नकार अधिकार म्हणतात त्याला. कळलं? पूर्ण नकार अधिकार. ठीक आहे, देऊ इथे पूर्ण नकार अधिकार. मराठीमध्ये फक्त मला थोडीशी हेल्प करा. पूर्ण नकार अधिकार. आता ह्याच्यामध्ये काय करतो प्रेसिडेंट? जेव्हा प्रेसिडेंट एखाद्या निर्णयावरती निर्णय देत नाही, निर्णय थांबवून ठेवतो. ठीक आहे? प्रेसिडेंट टू withhold his assent, मी मराठीत पण सांगतो, his assent टू बिल, म्हणजे टू बिल. ठीक आहे, तर बिल नाही सारखं लिहिणार मी, शॉर्ट मध्ये लिहितो. ठीक आहे, प्रेसिडेंट टू withhold his assent म्हणजे काय? तो त्याची संमती रोखून धरतो.
ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा आपल्याकडे लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट, आता नीट लक्ष द्या, आपल्याकडे ज्या वेळेला लोकसभा एखादं बिल पास करते, मग ते समजा राज्यसभेत जातं, राज्यसभेने एखादं बिल पास केलं तर लोकसभेत जातं. म्हणजे काय करावं लागतं, तुम्हाला तुमची बिल दोन्ही हाऊस मधून पास करावी लागतात. क्लिअर कट? क्लिअर कट? हो ठीक सर. आहे. Yes. त्याच्यानंतर ते कोणाकडे जातं, प्रेसिडेंट कडे. आता प्रेसिडेंट कडे कसं सांगितलं तुम्हाला सांगतो. प्रेसिडेंट काय करू शकतो बघा, आपल्याकडे डायरेक्ट प्रेसिडेंट नाही बोलू शकत नाही. काय बोलू शकत नाही? जरी विटो पॉवर नकाराधिकार असला तरी त्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. आलं लक्षामध्ये? आपल्या भारतामध्ये डायरेक्ट कॅन्सल कर असं बोलायचा अधिकार नाहीये. कळलं? हे कळलं सगळ्यांना? कॅन्सल हे नको असं तो बोलू शकत नाही. मग तो विटो पॉवर कशा वापरतो? ते अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आहे. कळलं? अमेरिकेच्या राष्ट्रपतीला डायरेक्टली नकाराधिकार वापरू शकतो. नाही म्हणजे नाही. कॅन्सल, मी बोललो ना, कॅन्सल म्हणजे कॅन्सल. भारताच्या राष्ट्रपतीला तसं नाहीये. मग भारताच्या राष्ट्रपतीला काय सांगतो तुम्हाला बघा. आता तुम्हाला 2-3 प्रकार सांगतो. पहिले ते समजून घेऊ. प्रेसिडेंट जर हो बोलला, हा स्वरूप काय रिपीट करू सांग, परत लक्षात घे. लोकसभा, राज्यसभा, एखादं बिल लोकसभेने पास केलं तर ते राज्यसभेत जातं. राज्यसभेने पास केलं की मग ते प्रेसिडेंट कडे जाणार. एखादं बिल राज्यसभेने पहिल्यांदा पास केलं तर ते लोकसभेत जाणार आणि मग ते प्रेसिडेंट कडे. म्हणजे कुठलंही विधेयक पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास होणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते राष्ट्रपतीकडे सिग्नेचर साठी जाणार नाही. क्लिअर? क्लिअर? येस सर. गुड. आता राष्ट्रपती गेल्यानंतर मी दुसरं वाक्य सांगितलं, राष्ट्रपती डायरेक्टली कॅन्सल करा असं सांगू शकत? असं सांगू शकत नाही. बरोबर आहे. मग आता काय होतं, राष्ट्रपती काय करतो, राष्ट्रपती एकतर पास करेल, बरोबर आहे, एक तर पास करेल किंवा किंवा तो सस्पेंड करेल. काय करेल? सस्पेंड करेल. म्हणजे काय करेल, तो परत पाठवेल. तो नाकार नाही बोलत नाही, कॅन्सल नाही करत, तो काय करत, तो परत पाठवतो. ठीक आहे. म्हणजे समजा एखादं बिल आहे, मला नाही पटलं, राष्ट्रपती काय करेल, काय करेल, ते परत पाठवेल. ते जर परत पाठवलं, ठीक आहे, एक तर पास केलं किंवा ते सस्पेंड केलं, म्हणजे काय परत पाठवतो, कॅन्सल नाही करू शकत, परत पाठवलं. आता परत पाठवल्यानंतर 2 केस होतील. एक म्हणजे काय की लोकसभा, राज्यसभा तो ज्या कारणासाठी परत पाठवेल, एकतर ते रिपेअर करून पाठवतील, एकतर ते कॅन्सल करतील. काय करतील, जर राष्ट्रपती नको बोलला ना, कॅन्सल करा, जरा इज्जत वाचूया. कारण त्याला नैतिक पॉवर आहे ना, की एखादं बिल लोकसभेत पास होतंय, राज्यसभेत पास होतंय, अपोजिशन त्याला विरोध करतायत, बरोबर आहे, तरी पण ते बिल पास झालं, राष्ट्रपतीकडे गेलं आणि आता राष्ट्रपती पण नको सांगतोय, मग जरा लाज बाळगा आणि ते बिल नका पास करू. टेक्निकली जरी पास होणार असेल तरी ते नका पास करू, राहू द्या, कारण राष्ट्रपतींनी पण नाही म्हटलं. सो नैतिकता ठेवून, काय ठेवून, टेक्निकली नाही, काय नैतिकता ठेवून काय करा, ठीक आहे. तर नैतिकता ठेवून काय करा, तुम्ही ते बिल पास करू नका. पण समजा मोदी गव्हर्नमेंट आहे किंवा लोकसभेमध्ये गव्हर्नमेंट आहे, पॉवरफुल आहे, ते म्हटलं की असं काय नाही, एकतर मग ते काय करतील, चला एखाद 2 रिपेअरिंग करूया आणि राष्ट्रपतीकडे परत पाठवूया, किंवा आलं तसे तसं परत पाठवूया, पास करून ना, परत पास करून पाठवला. पण जर आता परत पास करून जर प्रेसिडेंट कडे आलं तर आता प्रेसिडेंट परत सस्पेंड करू शकत नाही, त्याला ते बिल पास करावंच लागेल, कंपल्सरी पास करावं लागेल. हे कळालं तुम्हाला? हो सर. काय कळालं, याचा अर्थ काय की एकतर तो आल्या एखादा बिलाला पास करेल किंवा तो सस्पेंड करेल. सस्पेंड म्हणजे काय, परत पाठवेल. परत पाठवल्यानंतर राष्ट्रपती ज्या कारणासाठी त्याला नाही म्हणतोय ते कारण एकतर ते रिपेअर करतील किंवा बिल कॅन्सल करतील, की राष्ट्रपती नाही म्हणतो तर जरा लाज राखूया म्हणून, किंवा ते तशा तसं राष्ट्रपती सांगतील की तू गपचूप साईन कर, आम्ही सांगतो ना साईन कर. कळलं? तर राष्ट्रपतीला जर पूर्ण पार्लमेंटनी, प्रेसिडेंटनी सस्पेंड केलेलं बिल जर पार्लमेंटनी परत त्याच्यामध्ये थोडा बदल करून किंवा तसं परत पाठवलं तर आता मात्र राष्ट्रपती विटो वापरू शकत नाही. कळलं? आता राष्ट्रपतीला सिग्नेचर करावीच लागेल.
क्लिअर? ही पहिली केस का आली? ही पहिली केस का आली का? येस सर, येस सर. याला म्हणतात सस्पेन्सिव्ह विटो. याला काय म्हणतात? या विटोचा टाईप कुठला आहे? ह्याला म्हणतात सस्पेन्सिव्ह विटो. म्हणजे आधी मुद्दामून हा पहिल्यांदा सांगितला. ह्याला म्हणतात सस्पेन्सिव्ह विटो. ठीक आहे. बर बर म्हणजे आपल्याकडे राष्ट्रपती विटो पॉवर किती वेळा वापरू शकतो साधारणपणे? एक वेळा. एकदाच. वन टाइम. एका विधेयकासाठी एकदा. क्लिअर? काय डाऊट आहे? हा सेकंड आहे ना सर? पहिले हा बघितलं मी पण. थांब, अजून मी सांगितलं नाही. हा कळाला तर ऍब्सोल्यूट काय हे कळालं तुम्हाला? हो हो. हा, मग आता राष्ट्रपतीने डोकं लावेल की यार परत जर पाठवलं आणि ह्यांनी परत पाठवलं तर मग आता काही करू शकत नाही. पण मला माहितीये की हे बिल, एखादं बिल मी जर परत पाठवलं, कळलं, आणि जर या लोकांनी ते परत पास करून पाठवलं तर काय होईल? मला त्याला परमिशन द्यावी लागेल. बरोबर आहे ना? ठीक आहे. म्हणून राष्ट्रपती काय करतो? राष्ट्रपती मे बी दुसरी पॉवर वापरू शकतो त्याची विटोची, ज्याचं नाव आहे, आता आपण जे बघितलं ते म्हणजे, पहिलं नाव जे बघितलं ते म्हणजे ऍब्सोल्यूट विटो. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो पूर्ण नकाराधिकार. पण तो मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा तो पूर्ण नकाराधिकार वापरू शकतो, म्हणजे पूर्ण नाही बोलत नाही तो. त्यासाठी तो काय करतो? आलेल्या बिलाला संमती रोखून धरतो. काय करतो तो? इथे कुठे लिहिलं होतं ना मी. तो काय करतोय? आलेल्या बिलाला, इकडे आहे ना, आलेल्या बिलाला काय करतोय? प्रेसिडेंट विथ होल्ड हिज असेंट. म्हणजे काय? थांबवून ठेवणे. थांबवून. म्हणजे हो बोललाय का? नाही. नाही बोललाय का? नाही. काय केलं त्यांनी? नंतर बघू. होल्ड करून ठेवले. कशावर ठेवले? निर्णय होल्ड केलाय. आता हा विटो कसा तो वापरतो? कारण आपल्याकडे जेव्हा आपण राष्ट्रपतीकडे बिल पाठवतो, तेव्हा असं कुठे म्हटलं नाहीये की ते किती दिवसात पास करा. कळलं तुम्हाला? जेव्हा लोकसभा राज्यसभा बिल पास करून प्रेसिडेंटकडे पाठवतो, तेव्हा राष्ट्रपतीवरती कुठलंही बंधन नाहीये की किती दिवसात पास करायचं. त्याला बंधन नाही की किती दिवसात सही करा, किती दिवसात सिग्नेचर करा, असे कुठेही त्याचं दिवस भारतीय संविधानामध्ये लिहिलेला नाहीये. कळालं? सो त्याच्यामुळे तो काय करतो? आलंय ना, राहू दे, नंतर बघू. कळलं? तो काय बोलतो? ठीक आहे, नंतर बघून घेऊ. लक्षात? असं तो म्हणतो. नंतर बघू, कधी तरी बघू आपण. आता काय, कारण त्याला लिहिलंय का असं काही? नाही दिलंय. मग तो बोलतो राहून दे ना, पडून राहू दे. आता पडून राहू दे म्हटल्यानंतर काय होणार आहे मला सांगा? किती दिवस पडून राहणार आहे ते? किती दिवस पडून राहणार आहे? काय वाटतं तुम्हाला? किती दिवस पडून राहील ते? काय वाटतं मला? किती दिवस पडून राहील? तुमच्याकडे आता समजा XYZ गव्हर्नमेंट आहे. त्या गव्हर्नमेंटनी बिल पास करून प्रेसिडेंटकडे पाठवलंय. लोकसभेमध्ये बिल पास केलं, प्रेसिडेंट पाठवलं. प्रेसिडेंटनी ते थांबवून ठेवलंय. हे XYZ गव्हर्नमेंट ज्यांनी ह्या प्रेसिडेंटला सांगितलंय हे बिल घे आणि बघ जरा काय करायचं, हे XYZ गव्हर्नमेंट किती वर्ष राहिलं? मॅक्झिमम 5 वर्ष. 5 वर्षानंतर हे XYZ गव्हर्नमेंट जाईल, दुसरं गव्हर्नमेंट येईल. ज्या दिवशी ही लोकसभा कालावधी म्हणजे सरकारचा कालावधी आणि लोकसभेचा कालावधी किती वर्ष असतो? 5 वर्ष. 5 वर्षानंतर लोकसभा भंग पावते, नवीन इलेक्शन होणार. जेव्हा हे भंग पावणार तेव्हा हा जो थांबवून ठेवलेलं बिल आहे, ते थांबवून ठेवलेलं बिल पण काय होणार? कोलॅप्स होणार, ऑटोमॅटिक कोलॅप्स होणार. कारण ज्यांनी हे बिल राष्ट्रपतीकडे विचार करायला पाठवलं तेच आता अस्तित्वात नाही, तेच पडलेत किंवा त्यांचा कालावधी संपलेला आहे. मग त्यांनी दिलेल्या गोष्टीवरती कसं काय विचार करणार? कारण पुढची येणारी जनरेशन, पुढचे येणारी जे कोणी गव्हर्नमेंट असेल ते नवीन बिल छापेल ना, किंवा नवीन प्रस्ताव मांडेल. आलं लक्षामध्ये? हेच गव्हर्नमेंट आलं तर त्यांनी परत नवीन मांडावं.
पण टेक्निकली लोकसभेचा कालावधी संपतो. म्हणजे जर याचा अर्थ काय आहे, राष्ट्रपती ऍब्सोल्यूट व्हीटो कसा वापरतोय, लूपहोलचा वापर करून वापरतोय. कुठल्या लूपहोलचा वापर करतोय तो, की मला साईन करायला 10 दिवसाचा वेळ, 20 दिवसाचा वेळ नाही दिलेला आहे. किती वर्षांनी साईन करायचं हे पण नाही सांगितलंय. मग त्यापेक्षा जर मला साईनच करायची नसेल तर मी फक्त पेंडिंग ठेवून टेबलवर आणि राहू दे तसंच्या तसंच, बघू नंतर 5 वर्षांनी. आणि नंतर मध्ये जर सरकार पडलं किंवा त्यांचा कालावधी जर संपला नंतर आणि तोपर्यंत बिल जर मी पास केलं नाही, तर ऑटोमॅटिकली लोकसभेने ते बिल पास करून, राज्यसभेने बिल पास करून माझ्याकडे जरी पाठवलं तरी ते बिल ऑटोमॅटिकली काय होईल, कोलॅप्स होईल. कळलं? कारण ज्यांनी माझ्याकडे ते विचार करायला पाठवलं तेच आता नाहीये. इज दॅट क्लिअर? पण सर मी काय बोलतो, मग बोल. सरकार काय याच्यावर रिएक्शन नाही घेऊ शकत का परत? तेच सरकारच्या सरकारने बिल पास केलं, राष्ट्रपतीकडे पाठवलं, तेच म्हणजे काय रिमाइंड काय करू काय शकत परत नाही? परत परत काय रिमाइंड नाही. नाही करू शकत का? नाही पडू शकत. कारण त्यांनी आणि सांगितलं. हा बोला. ते सर विचारत होते अपोज नाही का करू शकत. नाही अपोज नाही करू शकत. कळलं? क्लिअर एव्हरीवन? म्हणजे सर सरकार राष्ट्रपतींना पण पुन्हा एकदा त्या बिलाची आठवण करून देऊ शकत नाही? नाही. हाच तर आहे ना, ह्यालाच व्हिटो पॉवर म्हणतो. कळलं तुम्हाला? सर राष्ट्रपतीला माहिती आहे ना माझ्याकडे आलंय, मी हुशार आहे, मला माहिती आहे. बोल. सर पण हे सस्पेन्सिव्ह व्हिटो आणि ऍब्सोल्यूट व्हिटो तर एक दुसऱ्याला मग कॉन्ट्राडिक्ट करतात आहेत. कारण का सस्पेन्सिव्ह व्हिटो प्रमाणे तर सेकंड टाइमला तर अप्रुव्हल पाहिजेच आणि ऍब्सोल्यूट व्हिटो प्रमाणे तर 5 इयर्सचा टेन्युअर असेल तर 5 इयर्स ते बिल लटकून राहील. हो बरोबर आहे. मग हे दोघं एक दुसऱ्याला तर कॉन्ट्राडिक्ट करतात आहेत. हो ना, पण म्हणून तर तू आधीच विचार करायचा असतो की तुला कुठलं व्हिटो वापरायचं पहिल्यांदा. कळलं? रिपीट करून पाठवलं म्हणजे तर एकदा तू जर विचार करून second पाठवलं, time- एकदा तू विचार करून त्यांना पाठवलं, त्यांनी परत पाठवलं, मग तू ऍब्सोल्यूट व्हिटो नाही वापरू शकत. मग तुला सिग्नेचर करून द्यायचंच आहे. अच्छा, कळलं? म्हणजे मग डोकं लावून मग फर्स्ट टाइम जेव्हा त्यांनी सेंड केलं असेल तेव्हाच ते पेंडिंग ठेवून द्यायचं असं? करेक्ट. म्हणून तू बघ ना, म्हणून तू बघते, तू जर बघितलं तर आपल्याकडे राष्ट्रपती जेव्हा येतो ना, तर मोस्टली राष्ट्रपती असाच कॅन्डिडेट उभा करतात जो केंद्र सरकारच्या जवळचा माणूस असेल. कळलं का? कारण केंद्र सरकारशी कोऑर्डिनेट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर राष्ट्रपती खूप त्रास देईल त्यांना. पण सर ह्याच्यामध्ये पण लूप होल्स आहेत ना, कारण का सेंटरमध्ये जे बसले आहेत त्यांची जर मेजॉरिटीज नसेल लोकसभा आणि राज्यसभामध्ये, म्हणजे पण दुसरे मेजॉरिटी नसेल तर ते गव्हर्नमेंट मध्ये येऊ पण शकत नाहीत ना बाळा. नाही सर, मी असं नाही बोलत आहे. म्हणजे पहिला कसं महाराष्ट्रामध्ये बीजेपी होतं, म्हणजे जास्त बीजेपीचे हे होते ना स्टेट्स. मग आता असं हळूहळू जर बीजेपी कमी होत गेलं, म्हणजे बेसिकली सेंटरमध्ये बीजेपी राहिलं, पण मोस्ट ऑफ द स्टेट्समध्ये सगळ्यांनी वेगळे रिजनल पार्टीज येऊन गेले. जसं की आपल्याकडे शिवसेना येऊन गेली आणि बाकीचे त्यांचे सगळे स्टेट्समध्ये पण रिजनल पार्टी आली. म्हणजे बेसिकली त्यांच्या हाऊसमध्ये त्यांचे स्वतःचे सीट्स कमी झाले. तर मग त्यांना तर त्यांचं म्हणजे बोलतात ना, जे खास त्यांचे कॅन्डिडेट असतात त्यांना सपोर्ट करता नाही येणार. बरोबर आहे. म्हणून तर प्राईम मिनिस्टर्स वगैरे प्रयत्न करतात ना, की विधानसभा त्यांच्या हातात राहू दे आणि विधानसभा त्यांच्या हातात पाहिजे आल्या तर ऍटलीस्ट राज्यसभेतले पण मेंबर वाढतील. कळलं? आणि त्यांना वरती बिल पास करायला वगैरे सगळं सोपं जाईल. म्हणून ते प्रयत्न करत असतात त्याच्यासाठी. कळलं? आणि हीच लोकशाहीची खरी ताकद आहे, की तुम्ही एकदा जरी सत्ता हातात घेतली, तुम्ही देशाचा राजा नाही म्हणू शकत. तुम्हाला आज ना उद्या लोकांपुढे झुकावं लागणार. म्हणून मी जेव्हा सांगतो ना, की आपल्याकडे मेजॉरिटीची ऑटोक्रसी होऊन दिली नाहीये संविधान निर्माण करणाऱ्यांनी. तुला नेहमी लोकांच्या पुढे झुकावंच लागेल. कळलं? तू किती प्राईम मिनिस्टर, किती लोकसभेमध्ये 550 लोक आणा, पण तुम्ही सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय तुम्ही तुमची दादागिरी करूच शकत नाही. बरोबर आहे ना? टेक्निकली. हो सर, हो. ते बॅलन्स किती केलं बघा तुम्ही. म्हणजे लक्षामध्ये, म्हणजे किती जरी तुम्ही हुशार असला तरी भारताची सिस्टीम तुम्ही पूर्णपणे हातात नाही घेऊ शकत. कळलं? कारण आज ना उद्या तुम्हाला लोकांच्या पुढे यावंच लागेल ना. आज वेस्ट बेंगाल जिंकलं तर उद्या महाराष्ट्र जिंकावंच लागेल ना त्यांना. कधी ना कधी पुढे यावंच लागेल त्यांना लोकांच्या समोर. हो. म्हणून ठीक आहे. एवढे हातपाय मारायचं चालू आहे ना? म्हणून मग ते ट्राय की बाबा सगळी सिस्टीमच आपल्या हातात असू दे. इलेक्शन कमिशन हातात असू दे, ज्युडिशियरी हातात असू दे. कळलं? पण ज्युडिशियरी तर गव्हर्नमेंट अंडर येतच नाही ना सर? येत नाही, पण ते इन्फ्लुएन्स करतात ना ज्युडिशियरीला. लक्षामध्ये. जसं आता आपल्या आधीचे जे न्यायाधीश होते, त्या न्यायाधीशांनी एवढे डिसिजन दिले, त्यांना राज्यसभेचं डायरेक्ट सदस्य बनवलं ना, त्यांना एमपी बनवलं. लक्षामध्ये. ते नाही रिटायर्ड सर, नाही झाले. कळालं. आधीचे जे हे होते ना, रंजन गोगोई, ते सुप्रीम जस्टिस होते ना, तर त्यांनी खूप सारे निर्णय दिले गव्हर्नमेंटच्या साईडनी. कळलं? गव्हर्नमेंटनी त्यांना ऑटोमॅटिकली रिटायर्ड झाल्या त्यांना राज्यसभेमध्ये एमपी बनवलं. हो.
ओके. सो ते इन्फ्लुएन्स करतात ना इनडायरेक्टली. आलं लक्षामध्ये असं असतं. अच्छा, अच्छा. हा की नंतर आम्ही तुम्हाला मोठी पद देऊ, आता हा निर्णय देऊन टाका. कळलं. सो हे असं चालू शकतं आणि होतं असं. तर मी काय बोलतो, मग संविधान सभेने त्यावेळेस हा विचार नव्हता केला की एकदा तरी ज्योतिष अगेन कोणी म्हणजे हा विचार केला होता, विखुरण्याचा पण प्रयत्न केला. शेवटी येस बरोबर आहे, हे विचार केला. म्हणून अनेक वेळेला आपण कसं असतं, अनेक ठिकाणी बंदी घातलेली आहे की बाबा चीफ जस्टिस ऑफ इंडिया नंतर कुठल्याही कमिटीवर नाही येऊ शकत तो, बरोबर आहे, किंवा तो पुन्हा लाभाचं पद घेऊ शकत नाही. पण जर त्याला रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचं असेल तर भारतामध्ये कोणी निवडणूक लढवू शकतं ना. आलं लक्षामध्ये. असं आहे ते. त्यांना राज्यसभेचा सदस्य म्हणून त्यांना पाठवलेलं आहे. ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलं ना त्यांनी. ते काही लाभाचं पद नाहीये. असं करून त्यांना पाठवलेलं आहे. कळलं. सर सो मग ते नॉमिनेशन थ्रू गेलेले का? नॉमिनेशन नाही, डायरेक्टली त्यांना कुठल्या तरी आसाम मधून किंवा कुठल्या विधानसभेतून पाठवलेलं त्यांना की ह्या राज्याचं रिप्रेझेंटेशन करा म्हणून. कळलं. म्हणजे लगेच ते पाठवलं. इलेक्टेड थ्रू गेलेले, म्हणजे हा त्यांचा वोट इलेक्शन. काउंट होऊ शकतो हा असं. येस डायरेक्टली गेले होते. ठीक आहे. सो असे खूप सारे गोष्टी आहेत. कळलं की ते इन्फ्लुएन्स करू शकतात. ठीक आहे. मी आपण बघू आता तुम्हाला ज्युडिशियरी बघून आपण त्यावेळेला जजेस केस आहेत. फर्स्ट जज केस, सेकंड जजेस केस. त्यावेळेला मी तुम्हाला ती सांगतो त्या. इंदिरा गांधींनी तर खूप इन्फ्लुएन्स केलं होतं प्रचंड. कळलं? ठीक आहे. जाऊया पुढे आपण आता. हो सर. नाईस वन. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे जाऊया त्याला म्हणतो ना पॉकेट विटो. हा पण ठीक आहे. ह्याला पॉकेट विटो. पॉकेट विटो जो आहे ना, ठीक आहे, पॉकेट विटो हा पॉकेट विटो पण ऍज सच ऍज हा ऍब्सोल्यूट विटो सारखाच आहे. ठीक आहे. सेम ऍज तसंच आहे, पण नाव त्याचं थोडंसं वेगळं आहे. पॉकेट विटो. पॉकेट विटो म्हणजे काय? स्पेलिंग काय सर? पॉकेट विटो POCKET पॉकेट. पॉकेट विटो नावावरनं काय कळतं तुम्हाला? आपल्याकडेच ठेवणार. हा स्वतःकडेच ठेवायचं. कळलं? स्वतःजवळ म्हणजे प्रलंबनाचा अधिकार. काय? हा आता पॉकेट विटो म्हणजे काय करतो तेच. ऍब्सोल्यूट विटो म्हणजे तो जे करतो ना तेच तो करतो. हा लक्षामध्ये. इथे फक्त तो काय करतो, इथे तो काय करतो तेच, म्हणजे सेम टू सेम आहे. फक्त तो ते बिल जे आहे ते पेंडिंग ठेवतो. काय ठेवतो तो? पेंडिंग ठेवतो की मी अजून वाचलंच नाहीये. मगाशी त्याने वाचलं होतं, फक्त तो बोलतो निर्णय द्यायला मला वेळ लागेल. इथे तो काय करतोय, ते बिल जे आलंय त्यांनी ते बाजूला ठेवून दिलेलं आहे. मी नंतर वाचून घेतो, नंतर बघू. सो अशा पद्धतीने ह्याचं पण तेच होणार आहे जे ऍब्सोल्यूट विटो झालेलं आहे. काय की एका कालावधीनंतर ते काय होणार आहे, काय होणार ते कोलॅप्स होणार. क्लिअर कट? हे कळलं तुम्हाला? ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का सांगा मला. सो हे 3 कळाले तुम्हाला विटो पॉवर्स. सर सस्पेन्शन विटोला शॉर्ट मध्ये काय बोलणार? शॉर्ट मध्ये नाही, सस्पेन्शन विटो समजा म्हणतात एकाला त्याला. ना तसं नाही, म्हणजे एक्सप्लेन जर करायचं झालं, शॉर्ट म्हणजे तेच की जर एक्सप्लेन करायचं झालं, एक्सप्लेन हा. करायचं झालं तर हेच आहे सिम्पली, की सस्पेन्शन विटो म्हणजे काय होतं की राष्ट्रपतीकडे आलेलं बिल जे असतं त्या बिलाला तो काय करू शकतो, परत पाठवू शकतो. काय करू शकतो? परत पाठवू शकतो. पण ते किती Return वेळा पाठवू शकतो तो? एकदाच. एकदा परत आलेलं एकदाच बिल ना? जर परत त्याच्याकडे आलं तर आता मात्र त्याला काय करावं लागतं, ते पास करावं लागतं. ऍग्री करायला लागेल. ऍग्री करावं पास. लागतं. क्लिअर? हे झालं. बर आता ह्याच्याबद्दल हो हो. हा, ठीक आहे. हा आता ह्याच्याबद्दल आपण 2-3 सर बोला. सर जरा पॉकेट बद्दल सांगा ना. कशाबद्दल? पॉकेट विटो. पॉकेट विटो सेम ऍज ऍब्सोल्यूट विटो. पॉकेट विटो म्हणजे काय करतो, तो आलेलं बिल काय करतो, तो काय करतो, आलेलं बिल काय करतो, तो पेंडिंग ठेवतो. काय करतो तो? पेंडिंग. कीप बिल पेंडिंग. कीप द बिल पेंडिंग. सिंपल. याचा सिंपल अर्थ आहे कीप द बिल पेंडिंग. कधीपर्यंत पेंडिंग ठेवतो? इनडेफिनेट पिरियड. पडून राहू दे, काय फरक नाही पडत. ठीक आहे. ऑटोमॅटिकली लोकसभा विसर्जित झाल्यानंतर बिल पण काय होणार आहे, ते रिजेक्ट होणार आहे. आलं लक्षामध्ये?
ओके. आणि ते पडून राहणार आणि ते जाणार. हे कळलं तुम्हाला? हो सर. ठीक आहे. आता युएसए मध्ये तसं नाहीये. युएसए मध्ये कसं आहे माहितीये का, युएसए मध्ये पॉकेट एक तर त्यांच्याकडे विटो आहे की तो डायरेक्ट नाही बोलू शकतो, पण तो पेंडिंग वगैरे ठेवू शकत नाही युएसए मध्ये. युएसए मध्ये त्यांना लिमिट दिली की 10 दिवसाच्या आत तुम्ही नाही बोलायचं. काय बोलायचं? म्हणजे 10 दिवसाच्या ते नाही बोल, नाहीतर मग ते पास होणार. खतम बात. कळलं? अमेरिकन प्रेसिडेंटला ती पॉवर म्हणजे आणि त्याच्याकडे डायरेक्ट नाही बोलायची पॉवर आहे, पण तो पेंडिंग नाही ठेवू शकत. कळलं? किती दिवस तो पेंडिंग ठेवू शकतो एखादं विधेयक जास्तीत जास्त? 10 दिवस पेंडिंग ठेवू शकतो. कळलं? त्या मानाने भारतामध्ये राष्ट्रपतीला पॉकेट विटो मोठा आहे. क्लिअर? ठीक आहे. आता मी पुढचे पॉईंट सांगू बाळांनो पटापट. हा, आता पुढचा पॉईंट एक लक्षात ठेवा. आपल्याकडे अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये, अमेंडमेंट म्हणजे काय, घटना दुरुस्तीच्या संदर्भात, अमेंडमेंट बिलाच्या संदर्भामध्ये सुरुवातीला विटो पॉवर होती. सुरुवातीला विटो पॉवर होती. ठीक आहे. पण इंदिरा गांधींनी विटो पॉवर होती इंग्लिश मध्ये का लिहिलं मी? ठीक आहे. विटो पॉवर होती. ठीक आहे. हे स्टेटमेंट कळलं तुम्हाला? याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय? सुरुवातीला विटो पॉवर होती अमेंडमेंट बिलाच्या संदर्भात. इंदिरा गांधींनी 24th अमेंडमेंट, इंदिरा गांधींनी 24th अमेंडमेंट केली 1971 ला. कोणी? इंदिरा गांधींनी. आणि अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये, अमेंडमेंट बिलाच्या संदर्भात, कारण ऑलरेडी लोकसभेतून लोक 2/3 नी पास करतायत, राज्यसभेतून 2/3 नी पास करतायत, मग राष्ट्रपती कोणाला मध्ये थांबवणारा, असं इंदिरा गांधींनी म्हटलं की आधीच आम्ही लय मगज मी दिलेले. एकतर लोकसभेच्या 2/3 लोकांनी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह हो म्हटले, राज्यसभेच्या 2/3 रिप्रेझेंटेटिव्ह हो म्हटलेलं आहे. मग एवढं अतिविशेष असताना परत प्रेसिडेंट जर ते बिल लटकवणार असेल तर मग त्याला काही अर्थ नाहीये, उलट तो लोकांचा अपमान आहे. असं म्हणून तिने, इंदिरा गांधीने काय केलं, 24th अमेंडमेंट हे केली आणि विटो पॉवर काढून टाकली. आणि काय लिहिलं? असं लिहिलं की प्रेसिडेंट राष्ट्रपतीला असं लिहिलं की राष्ट्रपती अमेंडमेंट बिलावरती कंपल्सरी सही करेल. अमेंडमेंट बिल वरती काय करेल? कंपल्सरी काय करेल? म्हणजे तो ऑब्लिगेटरी आहे. तो काय आहे? ऑब्लिगेटरी केलं, त्याला कंपल्सरी केलं. ऑब्लिगेटरी काय करेल? तो असेंट देईल. ऑब्लिगेटरी टू असेंट म्हणजे त्याला कंपल्सरी हो बोलायचंय किंवा कंपल्सरी त्याला साईन करायचं आणि पास करायचंय. आता कंपल्सरी साईन करायचं, पास करायचं, याचा अर्थ काय झाला? याचा दुसरा अर्थ काय झाला? या अमेंडमेंटनी विटो पॉवर गेली. विटो पॉवर गेली. कशा संदर्भात गेली? अमेंडमेंट बिलाच्या संदर्भात. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? हा, सो अमेंडमेंट बिला संदर्भात विटो पॉवर होती का? होती. कोणी काढून घेतली? इंदिरा गांधींनी 24th अमेंडमेंटने. त्याच्यामुळे जेव्हा कुठलंही संविधान संशोधन बिल, हे अमेंडमेंट बिल मध्ये कायद्याचं नाहीये, संविधानाचं संशोधन. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल किंवा संविधान संशोधन बिल जेव्हा लोकसभा राज्यसभा पास करून, किंवा जसं मी म्हटलं लोकसभा राज्यसभा मग राज्यांची परमिशन, असं विशेष किंवा अतिविशेष बहुमताने जेव्हा अमेंडमेंट बिल पास करून राष्ट्रपती समोर येईल, तेव्हा राष्ट्रपती विटो पॉवर वापरणार नाही. तो कंपल्सरी त्याला सिग्नेचर देईल. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? ओके. आणि ही जी अमेंडमेंट आहे ही पुढच्या सगळ्या गव्हर्नमेंटनी कंटिन्यू ठेवली. कोणी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतला नाही किंवा कोर्टाने पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतला नाही आणि ती त्यांनी काय केली? कंटिन्यू ठेवली. लक्षात, पुढच्या सगळ्या गव्हर्नमेंटने ती कंटिन्यू ठेवली. याचं कारण काय? कारण तुम्हाला मी जीएसटीचं बिलाचं सांगितलं होतं की लोकसभेने 2/3 पास केलं, राज्यसभेने 2/3 पास केलं, त्याला कितीतरी वेळ गेला, मग 29 राज्यांच्या विधानसभांनी त्याला परमिशन दिली. ऍटलिस्ट 15 ते 16 लोकांनी परमिशन दिल्यानंतर, राज्यांनी परमिशन दिल्यानंतर ते जीएसटी लागू झालं. आता त्याच्यामध्ये पण राष्ट्रपतीने अडवून धरला असतं म्हणजे बोंबाबोंब झाली असती. एवढं सगळं 2-4 वर्ष त्याला वेळ लावला त्याला, बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणून अमेंडमेंट बिलाला सांगितलं की राष्ट्रपतींनी एवढी सगळी उठाठेव केल्यानंतर राष्ट्रपती विटो पॉवर वापरणार नाही. आणि अमेंडमेंट बिला संदर्भात विटो पॉवरचा अधिकार काढला. कधी काढला? 24th अमेंडमेंट 1971, इंदिरा गांधी. क्लिअर? हे लक्षात ठेवा. 24th अमेंडमेंट. बोला. मला एक सिली डाऊट आहे. बोला बिंदास. हा पण एक असा प्रकारचा बिलच झाला ना, अमेंडमेंट बिल. हो. तर मग प्रेसिडेंटनी हा पण का नाही लटकून ठेवला?
हा पण का नाही सोन, हा पण का नाही लटकून ठेवला, कारण 24th अमेंडमेंट बिल जेव्हा पास केलं, आणि हा तुझा सिली डाऊट नाहीये, हा ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे तो, ठीक आहे. तर हा जेव्हा 24th अमेंडमेंट बिल जेव्हा पास केलं ना, त्याच्यामध्ये या अमेंडमेंट बिलातच असं लिहिलं होतं की हे पास करायचं, आणि त्यावेळेला जे राष्ट्रपती होते त्यांनी त्याच्यावरती सिग्नेचर केली इंदिरा गांधीच्या फेवर मध्ये. कळलं? ओके, म्हणजे ते पण लटकून ठेवू शकले असते. मे बी शकले असते. कळलं? ओके. असं, आणि हा खरंच सिल्ड आउट नाही, इज गुड, ठीक आहे. ओके, सो हे कळालं सगळ्यांना? ओके, आता पुढे लक्षात ठेवा, अजून कुठे व्हीटो पॉवर वापरू शकत नाही. आपल्याकडे मनी बिल नावाची संकल्पना असते. काय असते? मनी बिल. मनी बिल म्हणजे काय, की एखादं पैशाचं विधेयक असेल देशामध्ये, आपल्याकडे जेव्हा पैशा संदर्भामध्ये पार्लमेंटकडे असतात, म्हणजे काय, पैशा संदर्भामध्ये एखादं असेल तर त्यावेळेला ती बिल दोन पद्धतीने डिवाइड होतं. काही पैशा संदर्भातली जी बिलं असतात त्याच्या संदर्भात खर्च वगैरे काय असेल, ठीक आहे, पैसा म्हणजे खर्चा संदर्भात, तर कधी कधी त्याला मनी बिल म्हणतात, तर कधी कधी ती गोष्ट फायनान्शियल बिल म्हणतात. दोघांचा अर्थ तुम्हाला एकच वाटेल, पण जर एखादं बिल फायनान्शियल बिल म्हणून डिक्लेअर केलं, हे डिक्लेअर करायचा अधिकार कोणाला आहे, तर एखादं बिल मनी बिल आहे का फायनान्स बिल आहे हे डिक्लेअर करायचा पूर्ण अधिकार हा लोकसभेचा जो इथे बसलेला असतो ना चेअरपर्सन, लोकसभा स्पीकर म्हणतो ना आपण त्याला, येस. तो ठरवतो की याला मनी बिल बोलायचं की. आणि देर इज नो अशी स्पेसिफिक असे कुठलेही रूल नाहीये त्याला की बाबा हे मनी बिल आणि फायनान्स बिल. ही फायनल डिसाइडर की कशाला मनी बिल बोलायचं, कशाला फायनान्स बिल बोलायचं, ठीक आहे. त्याच्याबद्दल पुढे बघू आपण, जेव्हा आपण स्पीकर्स वगैरे बघू. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्याकडे पैसा म्हणजे खर्चा संदर्भामध्ये जर एखादं विधेयक असेल तर त्या विधेयकाला मनी बिल बोलायचं का त्याला फायनान्स बिल बोलायचं. मराठीमध्ये त्याला धन विधेयक की वित्त विधेयक. कळलं? जर त्याला धन विधेयकाचा दर्जा दिला तर लक्षात ठेवा, धन विधेयका संदर्भामध्ये आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये फक्त लोकसभेला पॉवर आहे. लोकसभेने जर धन विधेयक पास केलं तर राज्यसभा त्याला अडवू शकत नाही. राज्यसभा फक्त 14 दिवस त्याला थांबवू शकते. किती दिवस? 14 दिवसांनी जर राज्यसभेने धन विधेयक, लोकसभेने पास केलेलं धन विधेयक जर राज्यसभेने 14 दिवसात पास नाही केलं तर ते पास झालं असं समजलं जातं. म्हणजे धन विधेयकासंदर्भात राज्यसभेला काहीही पॉवर नाहीये, शून्य पॉवर आहेत. किती पॉवर आहेत? शून्य. ते फक्त एका प्रोसिजर साठी किंवा फॉर्मॅलिटीसाठी राज्यसभेत जातं. जास्तीत 14 दिवस राहील. ह्यांनी जर त्याला पास नाही केलं तर ते पास म्हणून समजलं जाईल. कळलं? हे क्लिअर झालं? तेच जर ते बिल फायनान्स बिल असेल तर मग पुन्हा ते पहिल्याप्रमाणे लोकसभेतून राज्यसभा असं जावं लागतं. कळलं? पण ह्या ठिकाणी काय होतं, लोकसभेतून राज्यसभेत गेले तर राज्यसभा त्याला नाही बोलू शकत नाही. पेंडिंग ठेवायचं असेल 14 दिवस पेंडिंग ठेवेल, आणि जर त्याच्याशी जास्त दिवस पेंडिंग ठेवलंच तर लोकसभा पास झालं म्हणून सांगून देईल ते. असं का, ते धन विधेयक वगैरे शिकताना बघू. पण हे कळालं तुम्हाला? हे कळालं का? आणि एखादं पैशाचं बिल धन विधेयक का फायनान्स बिल आहे कोण ठरवणार आहे? लोकसभा स्पीकर. लोकसभा स्पीकर ठरवणार, जो इथे बसतो. येस. क्लिअर? ठीक आहे. आता राष्ट्रपती सांगतो तुम्हाला. सेम जसं अमेंडमेंट बिलाला नाही राष्ट्रपती वापरू शकत, तसं मनी बिलाला सुद्धा विटो नाही वापरता येत. विटो यूज होत नाही. नो विटो. कळलं? याचं कारण काय असतं माहितीये का? कारण एखादं बिल जेव्हा मनी बिल ठरतं ना, एखाद्या बिलाला जेव्हा मनी बिलाचा दर्जा येतो तेव्हा ते मांडण्याच्या अगोदर राष्ट्रपतीच्या परमिशनने मांडावं लागतं. म्हणजे धन बिल लोकसभेत मांडताना ते प्रेसिडेंटच्या पूर्व परवानगीने मांडलं जातं. प्रेसिडेंटची काय असते? पूर्व परवानगी घेऊन मांडलं जातं. प्रेसिडेंटची आधी पूर्व परवानगी, आणि ही कंपल्सरी आहे. प्रेसिडेंटची पूर्व परवानगी घेऊन धन विधेयक लोकसभेत मांडलं जातं. मग आता लोकसभेने पास केलं, राज्यसभेने पास केलं, परत त्याच्याकडे पाठवायची काही गरज आहे का? जे की ऑलरेडी त्यांनी सांगितलं की मांडा. कळलं? प्रेसिडेंटच्या पूर्व परवानगीने ते लोकसभेत मांडलं जातं. त्यामुळे लोकसभेने पास केल्यावर, राज्यसभेने पास केल्यावर ते परत प्रेसिडेंटकडे जात नाही. त्यामुळे प्रेसिडेंट विटो पॉवर वापरू शकत नाही. आणि मनी बिलावरती, याचा अर्थ मनी बिल च्या संदर्भात तुमच्याकडे सगळ्या पॉवर्स कोणाला आहेत? फक्त लोकसभेला आहेत. कोणाला आहेत?
कोणाला आहेत? लोकसभा. आणि राज्यामध्ये विधानसभा. कळलं? सो धनविधेयकाच्या संदर्भात सगळ्याच्या सगळ्या पॉवर लोकसभेला आहेत. ना राज्यसभेला पॉवर आहेत, ना प्रेसिडेंटला पॉवर आहेत. सगळ्या लोकसभेला आहे. लोकसभेला काय? कारण लोकांचा पैसा आहे, लोकांच्या प्रतिनिधींनीच तो वापरला पाहिजे, लोकांना विचारून टेक्निकली. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला? ह्याच्यात काय डाऊट आहे का? सर मग ते बिल पास होण्यासाठी लोकसभेमध्ये लाईक 2/3 मेजॉरिटी लागते का? मनी बिल हा. नाही, मनी बिल पास व्हायला सिंपल मेजॉरिटीने पास होतं. मनी बिल पास पण सिंपल मेजॉरिटी होतं. ओके. कळलं? कारण मनी बिलाला अडवलं तर देश चालू शकणार नाही ना. कारण सरकारला 1 रुपया काढायचा असेल तरी मनी बिल पास करावं लागतं. कळलं? म्हणजे पैशा संदर्भात बिल पास करावं लागतं ना, म्हणून सरकारला कुठेही अडचण होऊ नये म्हणून दिलेलं आहे. नाही तर अपोजिशन अडवणार ना. आता सरकार त्याचा वापर कसा करतोय ते इम्पॉर्टंट आहे. येस. बरं, ह्याच्यात काही डाऊट आहे? ओके, म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, एकदाच पॉवर वापरता येते, बरोबर आहे ना? हा, बोला. काय ह्याच्यावर काय डाऊट आहे? बोला. हा, असं याच्यावर मी काय बोलतो, समजा जर मला उद्या महाराष्ट्रातून उद्या विदर्भ वेगळा करायचा आहे आणि मी बिल पास केलं तर राष्ट्रपती त्याला प्रलंबित करू शकतात? पण कोण करणार? प्रेसिडेंट, आपलं पार्लमेंटनी केलं तर ना. हा, तर पार्लमेंटने केलं तर हा, करू शकतात ते, राष्ट्रपती करू शकतो. पण अगेन हे सगळ्या विटो पॉवर राष्ट्रपती स्वतःच्या डोक्याने वापरतच नाही. कळलं तुम्हाला? असं आहे ते. ठीक आहे, राष्ट्रपती स्वतः डोक्याने ह्या वापरत नाही. राष्ट्रपतीला गव्हर्नमेंटच सांगतं की कशाला हो बोल, कशाला अडकवून ठेव. कळलं तुम्हाला? असं आहे. मग त्या केसेस असतात. तुम्हाला मी एक एक्झाम्पल, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याला गव्हर्नमेंट विरुद्ध गव्हर्नमेंटच का सांगेल ना, पडला असेल ना प्रश्न. हा, तर त्याचं कारण असं आहे, समजा आता हा राष्ट्रपती आलाय 5 वर्षासाठी. कळलं? ठीक आहे, एखादा XYZ राष्ट्रपती आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे समजा आता बीजेपी आहे. बीजेपीनी एक लँड बिल पास केलंय आणि ते लँड बिल आता ना राष्ट्रपतीकडे गेलं. ठीक आहे, आणि राष्ट्रपतीकडे आता पेंडिंग आहे. ठीक आहे, पेंडिंग आहे. समजा इकडे उद्या काँग्रेस गव्हर्नमेंट आलं, इथे काँग्रेस गव्हर्नमेंट आलं, लँड बिल डिझॉल्व्ह झालं, पण लँड बिल समजा पास केलं, तर लँड बिलाला समजा हा काँग्रेस गव्हर्नमेंट काय करेल, पेंडिंग ठेव सांगेल तो. कळलं? लोकसभेचं इलेक्शन नाही झालं, फक्त सत्ता बदल झाली आहे. तर अशा वेळेला नवीन येणाऱ्या गव्हर्नमेंट सांगितले काम कर, ह्याच्यावरती निर्णय घेऊ नको, राहू दे. लक्षामध्ये. सो अनेक वेळेला अशा गोष्टी होतात. ठीक आहे, म्हणून आता राष्ट्रपती खूप कमी वेळेला स्वतःच्या डोक्याने ते वापरू शकतो. पण राष्ट्रपती आपल्याकडे जे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवलेली आहे नॉमिनल हेड म्हणून, तर तो स्वतःच्या डोक्याने खूप कमी वेळेला वापरू शकतो, खूप कमी वेळेला. कळलं? असं आहे ते. जाऊया पुढे. येस सर. आता भारताच्या राष्ट्रपतीला कुठला विटो नाहीये सांगतो तुम्हाला. सो भारताच्या राष्ट्रपतीकडे क्वालिफाईड विटो नाहीये. काय नाहीये? परीक्षेत आलं तर लक्षात ठेवा, क्वालिफाईड विटो हा जो विटो आहे तो भारताच्या राष्ट्रपतीला नाहीये. कळलं? काय डाऊट? ओके, तर आपल्याकडे विटो क्वालिफाईड विटो नाहीये. अमेरिकेमध्ये क्वालिफाईड विटो आहे. ठीक आहे, तर क्वालिफाईड विटो म्हणजे डायरेक्ट तर नाही बोलेल. ओके. तर काही डाऊट नाही ना? हा, बोल. मी काय बोलतो, संविधान सभेने तेव्हा असा विचार केलेला आहे की राष्ट्रपती हा विरोधी पक्षाचाच बनवला पाहिजे, असा काय विचार होता तेव्हा? नाही नाही, असं काही नाही. राष्ट्रपती हा सर्वांच्या याने झाला पाहिजे, एवढंच आहे. सर्वसंमतीने झाला पाहिजे तो, असं होतं. नाही पण सर, एवढं जर संविधान सभेला पुढे दिसत होतं तर संविधान सभेने हा पण विचार केला, अशी पण तरतूद करू शकली असते ना बरं, की एक लक्षात ठेवतो की राष्ट्रपती हा आपल्याकडे विरोधी पक्षाचाच बनला पाहिजे. हा, बरोबर आहे. पण आपल्याकडे एवढं लक्षात ठेव, आपल्याला प्रेसिडेंटला पॉवरफुल बनवायचंच नाहीये.
कळतंय तुला? नाहीतर मग डायरेक्ट प्रेसिडेंटची पण आणा ना. इश्यू कळला का तुला? की प्रेसिडेंटला जर खऱ्या पॉवर द्यायच्याच आहेत, ते कळतंय. म्हणजे जर प्रेसिडेंटला तुम्हाला जर एवढ्या पॉवर द्यायच्याच आहेत, तर मग तुम्ही ही जी पार्लमेंटरी सिस्टीम आहे, ती पार्लमेंटरी सिस्टीम कशाला राबवली? कारण लक्षात घे, पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये गव्हर्नमेंट तुझा दुश्मन नाहीये, तो तुझा रिप्रेझेंटेटिव्ह आहे ना. बरोबर आहे? म्हणजे रिप्रेझेंटेटिव्हला दिले निवडून तर त्याला काम तर करू द्या. प्रत्येक वेळेला जर पार्लमेंटमध्ये जर असं दिसलं की प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट या दोघांमध्ये जर रस्सीओढ लागली की हा याला रोखतोय आणि हा याला रोखतोय, तर तुला असं वाटतंय का काम होऊ शकतं? मग आपण जेवढे काही निवडून लोकसभा दिली, लोकसभेतले मेंबर एकत्र येऊन तुमचा एक्झिक्युटिव्ह निवडतात आणि हा प्रत्येक वेळेला लोकसभेला उत्तर देतोच आहे ना. जर लोकसभेला उत्तर नाही देत आहे तर त्याला पाठिंबा काढून घेतील. लोकसभेला त्याला उत्तर द्यावंच लागेल आज ना उद्या. कळलं? पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये ह्याच्यामध्ये सगळीकडे डेमोक्रेसी आहे, कारण इथे लोकांचे प्रतिनिधी त्याला प्रश्न विचारत आहेत की तू काल काय केलंस, तू ह्याबद्दल काय केलंस, तू असं काय करतोयस, तू तसं काय करतोयस. बरोबर आहे ना? नाहीतर मग ते कंडेम करणार. तुम्ही ऐकता लोकसभा. तर ह्याच्यामध्ये जर आपण प्रेसिडेंटला पॉवरफुल बनवलं तर काय होईल? पॉवर कॉन्फ्लिक्ट होईल ना. कारण तुम्ही इकडे काही गोंधळ घातला तरी उद्या प्रेसिडेंट बोलेल की जा नंतर बघतो, कॅन्सल, घरी जातो. बरोबर आहे? सो ऑटोमॅटिकली ह्याला अर्थ उरतो का काही? कळलं? आणि हा विचार त्यांनी केला होता की दोन समान पॉवर हे तुम्ही ठेवू शकत नाहीत. एक तर तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला प्रेसिडेंटला पॉवर द्यायच्यात की लोकांचा रिप्रेझेंटेटिव्हला पॉवर द्यायच्यात. आपण पार्लमेंटरी सिस्टम स्वीकारली आहे. म्हणजे आता ब्रिटनमध्ये जर क्वीनला सगळे अधिकार दिले, मग त्यांच्या पार्लमेंटरी सिस्टमला अर्थ उरेल का? नाही. तसंच तुमच्याकडे पण नाही उरणार. कळलं तुम्हाला? ठीक आहे सर. काही डाऊट नाही ना? नो सर. ठीक आहे. बरं, मग आता राष्ट्रपतीला कधी सांगितलंय व्हिटो वापरायला? मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. ठीक आहे. राष्ट्रपती कधी वापरतो? साधारण अपेक्षा काय की राष्ट्रपतीने व्हिटो कधी वापरावा? एक म्हणजे टू प्रिव्हेंट अ लेजिस्लेचर, म्हणजे असा एखादा कायदा which may be unconstitutional, म्हणजे मेजॉरिटी आहे म्हणून ह्यांनी काही पास केलं तर मी सही करणार नाही, अनकॉन्स्टिट्युशनल. आणि ह्याच्यासाठी मी सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ शकतो की काय करू, हे कॉन्स्टिट्युशनल आहे का अनकॉन्स्टिट्युशनल आहे. जी गोष्ट मला अनकॉन्स्टिट्युशनल वाटेल त्यासाठी मी सल्ला घेऊ शकतो. राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ शकतो. तो कंपल्सरी नाहीये पण तो घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर त्याला वाटलं की जे काही पास केलंय हे काही योग्य नाहीये, तर तो राष्ट्रपती स्वतःच्या डोक्याने पण ते थांबवू शकतो. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? येस. ठीक आहे. असं ही त्याची मेन आहे. आणि एक आहे की घाईघाईत जर कुठला निर्णय झाला असेल किंवा एखादा चुकीचा निर्णय झाला असेल, हस्टी अँड इल म्हणजे असा लेजिस्लेशन झालं, म्हणजे एखादा कायदा हस्टी लेजिस्लेशनचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? की घाईघाईत किंवा इलॉजिकल जर काही लॉ बनला असेल पार्लमेंट कडनं, तर ते काही काळासाठी थांबवता येईल किंवा असं सांगता येईल की बाबा हे जरा जास्तच तुम्ही घाईघाईमध्ये पास केलं, मला वाटतं थोडासा याच्यावरती नीट विचार करावा, म्हणून तो पाठवू शकतो परत. कळलं? सो ऑब्जेक्टिव्ह हा आहे त्याचा. तुमची अडवणूक करणं हा ऑब्जेक्टिव्ह नाहीये. कळलं? ह्याच्यात काही डाऊट आहे? नाही ना? बरं, पुढच्या पॉइंटकडे जाऊ मी. हो सर. ओके, ठीक आहे. आता पुढचा पॉइंट लक्षात घ्या. ठीक आहे? सगळ्यात महत्वाचं आहे. आता राज्याच्या संदर्भात लक्षात ठेवा. राज्य, आता राष्ट्रपती जसा केंद्राच्या संदर्भात, कोणाचा तरी स्पीकर चालू आहे, अथर्व बंद करतो. राष्ट्रपती जसं केंद्राच्या संदर्भात, केंद्राच्या कायद्या संदर्भात किंवा केंद्राच्या विधेयकांसंदर्भात बिल वापरू शकतो. आता अमेंडमेंट बिलाला वापरू शकत नाही, म्हणजे सगळी बिलं काय झाली, कायद्याचीच झाली. कळलं? पण राष्ट्रपती केंद्राच्या विधेयकासंदर्भात व्हिटो वापरतो. तसा राज्यपाल कोणा संदर्भात वापरतो? राज्यपाल कोणा संदर्भात होतो? स्टेट्स. राज्य विधानसभा. हे क्लिअर झालं सगळ्यांना? हे क्लिअर झालं? सर इंग्लिश मध्ये पण लिहा ना प्लीज. या. सो गव्हर्नर कोणा संदर्भात वापरतो?
ठीक आहे, परत लिहितो मी पाहिजे. प्रेसिडेंट यूज इज विटो कोणाकडे? पार्लमेंट. करेक्ट आहे. ओके, पार्लमेंट और सेंट्रल गवर्नमेंट. करेक्ट की रॉंग आहे? करेक्ट आहे. ओके, ऍट द Correct. सेम वे गव्हर्नर ऑफ द स्टेट use the same veto power against state assembly. करेक्ट आहे की नाही आहे? हो सर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे लक्षात आलं. आता मी तुम्हाला तिसरी केस सांगतो. ठीक आहे, की ह्या केस मध्ये आता नीट लक्षात ठेवा आता काय होईल. आता आपण बघूया गव्हर्नरकडे आणि राष्ट्रपतीकडे तिसरी केस मी तुम्हाला आता नीट समजावून सांगणार आहे की ह्याच्यामध्ये प्रेसिडेंट कसा पॉवर वापरतो. प्रेसिडेंट विटो कसा वापरतो ओव्हर स्टेट असेंब्ली. म्हणजे कोण? काय कळलं तुम्हाला फरक? या तिसऱ्या केसमध्ये काय करतोय? राष्ट्रपती कोणाविरुद्ध विटो वापरतोय? स्टेट असेंब्ली. कोणाविरुद्ध वापरतोय? स्टेट असेंब्ली. आता चालू करूया, समजून घ्याल. रेडी सगळेजण? आता लक्षात घ्या, इथे प्रेसिडेंट बसलाय. ठीक आहे, इकडे राज्यामध्ये इथे गव्हर्नर आहे. कळलं? आणि त्याच्या खाली आपल्याकडे इथे विधानसभा आहे. ही विधानसभा आहे. ठीक आहे. आता विधानसभेने एखादं बिल पास केलं, पहिली केस. ठीक आहे. आता मगाशी मी तुम्हाला 3 गोष्टी तुम्हाला विटो सांगितलेले. कुठले? सस्पेन्शन, ऍब्सोल्यूट आणि पॉकेट. बरोबर आहे ना? गव्हर्नरला चौथा एक आहे. गव्हर्नर अजून एक विटो एन्जॉय करतो. ठीक आहे, गव्हर्नर अजून एक स्पेशल विटो एन्जॉय करतो. ठीक आहे, बघूया कुठला आहे तो. गव्हर्नर काय करेल? पहिले 3 वापरेल. सस्पेन्शन वापरून झालं, ऍब्सोल्यूट वापरलं आणि ते पॉकेट विटो पण वापरला. चौथा काय करेल सांगतो तो. चौथी केस, विधानसभेने एक बिल गव्हर्नरकडे पाठवलं. गव्हर्नर या बिलाचं काय करेल? एकतर होकार देईल किंवा सस्पेंड करेल, किंवा सस्पेंड केलं तर पुन्हा माहिती की जाऊन परत आला तर गव्हर्नरला हो बोलायचंय. परत काय करेल तो? ऍब्सोल्यूट वापरेल, म्हणजे ठेवून देईल, नष्ट होईल, किंवा पॉकेट वापरेल. चौथ्या केसमध्ये तो काय करतो? गव्हर्नर आलं, गव्हर्नरने बिल वाचलं, तो बोलला जाऊ दे, ह्याच्यामध्ये मला भानगडीत पडायचं नाहीये, तो हे बिल प्रेसिडेंटकडे पाठवेल. कळलं? काय केलं यांनी? गव्हर्नरने काय केलं? चौथ्या ह्याच्यामध्ये स्वतःकडे आलेले बिल कोणाला पाठवलं? बिल आहे विधानसभेचं, दिलंय गव्हर्नरला. गव्हर्नरने कोणाकडे पाठवले? ते प्रेसिडेंटकडे. ठीक आहे, ही गव्हर्नरलाच पॉवर आहे. प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंटकडे बिल गेल्यानंतर गव्हर्नरनी प्रेसिडेंटकडे पाठवलं ना. आता ह्या चौथ्या केसमध्ये एकदा का गव्हर्नरने एखादं बिल प्रेसिडेंटकडे पाठवलं, त्याच्यानंतर गव्हर्नरचा रोल संपतो. आता ह्या बिलाच्या संदर्भात कोणाचा डायरेक्ट संबंध आहे? विधानसभा आणि प्रेसिडेंटचा संबंध आहे. कारण विधानसभा आणि प्रेसिडेंटचा संबंध आहे. बरोबर आहे. आता इथे लक्षात ठेवा, अगेन प्रेसिडेंटला पण किती ह्या केसमध्ये साधारण केसमध्ये प्रेसिडेंटला किती विटो असतात? परत एकदा, सस्पेन्शन, ऍब्सोल्यूट, पॉकेट आणि पॉकेट. बरोबर आहे. आणि जनरल पार्लमेंटच्या संदर्भामध्ये राष्ट्रपती काय करतो? एकदाच विटो वापरतो. बरोबर ना? जर पार्लमेंटची केस असेल तर प्रेसिडेंट विटो पॉवर किती वापरतो? वन्स. बरोबर आहे ना? बट जेव्हा ही केस असते तेव्हा राष्ट्रपती काय करतो बघा, एक तर तो सस्पेंड करेल, आलं. ठीक आहे, एक तर ऍब्सोल्यूट म्हणजे काय करेल? तो स्वतःकडे ठेवून देईल, संपला विषय. पॉकेट स्वतःकडे ठेवून देईल, संपेल जाईल. पण जर त्यांनी सस्पेन्शन विटो वापरला या केसमध्ये जर त्यांनी सस्पेन्शन वापरला, बघा आता या केसमध्ये एक तर त्यांनी ऍब्सोल्यूट वापरला, विषय संपला. पॉकेट वापरला, विषय संपला. पण जर आता त्यांनी ठरवलं की नाही आता तर मी सस्पेन्शन विटो वापरणार. कुठला विटो वापरणार? सस्पेन्शन विटो. प्रेसिडेंटनी आलेलं बिल
सस्पेंड केलं आणि विधानसभेने ते पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवलं, ह्याच्याकडे का नाही, ह्यानी वरती दिलं, याचा संबंध संपला. ठीक आहे. आता या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये काय होईल म्हणजे तुम्हाला मगाशी पार्लमेंटच्या केसमध्ये काय होत होतं, प्रेसिडेंटनी जर पार्लमेंटच्या संदर्भात जर सस्पेन्शन व्हिटो वापरला आणि जर पार्लमेंटनी ते बिल परत पास करून दिलं तर राष्ट्रपतीला ते साईन Pass करणं करावं कंपल्सरी आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण या केसमध्ये ते कंपल्सरी नाहीये. प्रेसिडेंटनी सस्पेन्शन व्हिटो वापरला, ते व्हिटो पॉवर म्हणजे विधानसभेकडे गेलं, विधानसभा बोलला राष्ट्रपती बरोबर आहे, तू साईन करायचं काम कर, परत गेलं, तो बोला मला उलट होतंस, मायला जाऊ दे. मग ते आल्यानंतर मग पुन्हा राष्ट्रपती या बिला म्हणजे परत आलं ना, आता राष्ट्रपती पुन्हा ऍब्सोल्यूट व्हिटो किंवा पॉकेट व्हिटो वापरू शकतो. म्हणजे या केसमध्ये राष्ट्रपतीला किती वेळा वापरू शकतो राष्ट्रपती? दोनदा. सेकंड टाइम व्हिटो वापरू शकतो. पहिल्यांदाच ऍब्सोल्यूट वापरला तर संपला विषय, म्हणजे काय गरजच नाही, कारण ते तसंही फिनिश होणार आहे. पहिल्यांदाच पॉकेट व्हिटो वापरला म्हणजे गव्हर्नरली वरती पाठवलं, इथे आल्या त्यांनी ऍब्सोल्यूट वापरला, विषय संपला. इथे आलेला पॉकेट व्हिटो, विषय संपला. पण समजा त्यांनी म्हटलं नको सस्पेन्शन वापरूया, सस्पेन्शन वापरलं, रिपेअर करायला दिलं, विधानसभा बोलले नाही नाही परत घे तुझ्याकडे, तू दे पास करून. मग असं बोलेल राष्ट्रपती काय बोलेल, मला उलट बोलतोस, आणि पुन्हा तो काय करेल, पुन्हा ऍब्सोल्यूट वापरेल किंवा पॉकेट व्हिटो वापरेल. कळलं? म्हणजे राज्याच्या संदर्भामध्ये म्हणजे ह्या केसमध्ये जर राष्ट्रपतीने फर्स्ट टाइम सस्पेन्शन व्हिटो वापरला तर तो सेकंड टाइम पॉकेट व्हिटो किंवा ऍब्सोल्यूट व्हिटो वापरू शकतो. ठीक आहे ना? सो इफ द प्रेसिडेंट यूज suspension veto in first time, then he also enjoy the second time also. He also enjoy the veto power second time also. Clear cut? सर हा बोल. सर आता जर का जसं गव्हर्नर कडे 4 व्हिटो पॉवर असतात, तसं चौथा जो प्रेसिडेंट कडे पाठवतो, पण त्यांनी चौथा न वापरता त्यांनी सस्पेन्शन दिला किंवा व्हिटो किंवा पॉकेट दिला. जर का त्यांनी सस्पेन्शन दिला आणि लेजिस्लेचरने परत गव्हर्नर कडे पाठवलं तर तो पास करेल किंवा नाही तू काय बोलला, परत बोल. सर जर का लेजिस्लेचरने स्टेटने बिल गव्हर्नर कडे पाठवलं, बरोबर आहे, ठीक आहे, आणि मग जर का गव्हर्नरने परत असेंब्लीमध्ये पाठवला रिचेक करण्यासाठी आणि परत लेजिस्लेचरनी गव्हर्नर कडे पाठवला, ठीक आहे, मग तो साईनच करणार की तो व्हिटो किंवा ऍब्सोल्यूट पॉवर वापरतो जसं प्रेसिडेंटने आता वापरलाय? नाही, तो देऊ शकतो मग परत तो प्रेसिडेंट कडे. ओके, कळलं? हा, लक्षात? हो सर. ठीक आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे तो काय करू शकतो, चौथं म्हणजे काय, मग इथे चौथ्याला काय लिहूया आपण, चौथ्याला आपण असं लिहूया की रिझर्व द बिल फॉर द प्रेसिडेंट, है ना? चौथी पॉवर कुठली आहे, रिझर्व द बिल फॉर द प्रेसिडेंट. पण जेव्हा तो रिझर्व करतो तेव्हा गव्हर्नरचा नंतरचा रोल संपतो. कळलं तुम्हाला? हे कळलं? हे कळलं का? ओके. मग आता फक्त लक्षात ठेवा की जसं आपण इथे बघितलं की व्हिटो पॉवर राष्ट्रपती कधी वापरू शकत नाही, अमेंडमेंट बिला संदर्भात आणि मनी बिला संदर्भात. आता अमेंडमेंट पॉवर तर विधानसभा नसतेच, त्यामुळे उरलं काय फक्त राज्यांची मनी बिल. सो राज्याचं मनी बिल असेल तर हे यातलं काही वापरता येत नाही. कळलं? सो राज्यामध्ये मनी बिला संदर्भात व्हिटो पॉवर वापरता येत नाही. केंद्रामध्ये पण मनी बिला संदर्भात व्हिटो पॉवर वापरता येत नाही. कळलं? हे कळलं का सगळ्यांना? येस सर. हो सर. यस, गुड वन. कोणाला काही डाऊट नाही ना? मॅक्झिमम प्रश्न सोडवा तुम्ही. आपण टेस्ट घेतो ती गोष्ट वेगळी आहे, पण लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये जेवढे तुम्ही प्रश्न सोडवाल, जेवढ्या वेळा चुकाल तेवढ्या वेळा तुमचे कन्फ्युजन दूर होतील. कारण कधी कधी आपल्या कन्सेप्ट खूप क्लिअर असतात, प्रश्न सोडवायला गेलं की परत कन्फ्युज होतो आपण. मग ते आत्ताच व्हा, परीक्षेत जाऊ नका हो, नाही तर वर्ष वाया जाईल. सो घरी रोज 50-100 प्रश्न सोडवा,
इंटरनेटवरनं सोडवा, क्वेश्चन बँक मधून सोडवा, कुठे सोडवा. गरज नाही की अरे क्वेश्चन बँक 1000 रुपयाची कशी घेऊ, सोडव ना इंटरनेटवर. तुझ्या हाताखालनं जास्तीत जास्त क्वेश्चन गेले पाहिजेत आणि जेवढे चुकतील तेवढं नवीन नॉलेज मिळेल, है की नाही? कळलं? सो क्वेश्चन सोडवा, नाहीतर मग काय नाही. कधी कधी तर मला पण कधी कधी कन्फ्युज व्हायला मला नीट वाचावं लागतं, मग कळतं अरे नाही हे असं आहे. कळलं? सो प्लीज तेवढं फक्त करा की पॉलिटीमध्ये मॅक्झिमम स्कोर करायचा असेल तुम्हाला, आणि होतात 15 पैकी 15 पण स्कोर होतात. फक्त कन्फ्युजन नाही पाहिजे. आणि कन्फ्युजन कधी जाणार, जेव्हा तुम्ही मॅक्झिमम सोडवणार. ठीक आहे? ओके. आता आपण राष्ट्रपतीची अजून एक पॉवर बघूया, 9वी पॉवर. त्याला म्हणतो आपण ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. ही एक मोठी आहे, ह्याच्यावरती प्रश्न खूप येतात. ते लिहिली नव्हती मी. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये येते, पण ही वेगळी बघू आपण. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर बघूया. सगळे रेडी? काय डाऊट नाही ना? नो. बरं, ओके. आता लक्षात ठेवा, ऑर्डिनन्स काढण्याची पॉवर कधी असते. आपल्याकडे मी सांगितलं की आपल्याकडे कुठलंही एखादं गोष्ट करायची असेल, कुठली गोष्ट करायची असेल, तर आपल्याला आधी काय लागतं, कायदा बनवावा लागतो. बरोबर? आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे ना, स्टेट ऑफ लॉ आहे आपल्याकडे. काय आहे? स्टेट ऑफ लॉ. म्हणजे प्रत्येक गोष्ट करायची असेल तर कशाने करायची? कायद्याने करायची. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? लोकांना वाट लावायचे, कायद्याने लावायचे. ठीक आहे? इंग्रजांनी पण असे काळे कायदे खूप आणले, पण ते काय बोलायचे, इंग्रज अधिकारी काय बोलायचा, आम्ही काय सरकारचे ताबेदार, आम्ही कायद्याचे हे. ठीक आहे? कायदा चुकीचा असेल तर कायदा बदला, आम्ही आमचं काम करतोय. ठीक आहे? सो आपल्याकडे काही गोष्ट करायची असेल तरी कायद्याने करायची. त्याच्यामुळे मग कायदा कुठे बनतो आपल्याकडे? असेंब्लीमध्ये. एक तर तो स्टेट असेंब्ली बनतो स्टेट सब्जेक्ट वरती, नाहीतर तो केंद्राच्या असेंब्लीमध्ये म्हणजे पार्लमेंट मध्ये बनतो. इज अ क्लिअर? ठीक आहे. पण समजा आपल्याकडे लॉ मेकिंग प्रोसेस कशी आहे की आपल्याकडे लॉ तेव्हाच बनू शकतो जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीही सभागृह बसलेले असतात, सिटिंग असतात. बरोबर आहे ना? दोन्ही सभागृह जेव्हा सिटिंग मध्ये असतात, कळलं? लोकसभा आणि राज्यसभा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो साधारणपणे अधिवेशन. त्यासाठी आपण स्पेशली अधिवेशन बोलवतो ना. कळलं? साधारण आपल्याकडे 3 अधिवेशन असतात. कंपल्सरी 2 अधिवेशन होणं गरजेचं आहे 6 महिन्याच्या आत. किती कंपल्सरी आहे? ऍटलिस्ट ऍटलिस्ट किती कंपल्सरी आहे? 2. की 2 अधिवेशन कंपल्सरी आहेत 6 महिन्याच्या आत. आपण किती घेतो? 3. किती घेतो? 3. एक बजेट सेशन, हिवाळी आणि उन्हाळी. मग एक पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी 3 घेतो. सो मॅक्झिमम किती घेऊ शकतो? देर इज नो लिमिट. तुम्ही दर महिन्याला घ्या, काय फरक नाही. ठीक आहे? तुम्हाला अचानक वाटलं काहीतरी पॅन्डेमिक आलंय, आता घ्यायचंय, तर लगेच आता पण प्राईम मिनिस्टर उद्याच्या उद्या या पुढच्या आठवड्यामध्ये संसद बोलवू शकतात की जे पॅन्डेमिक आहे त्याला कसं हँडल करायचं. लोकसभा राज्यसभा बोलवा, सगळ्यांना बोलवा आणि डिसाईड करू आपण काय करायचं ते. ठीक आहे? सो ते इमर्जन्सीला बोलवू शकतात. ठीक आहे? आणि ते किती वेळ पण चालू शकतं. अण्णा हजारेच्या वेळेला रात्र बोलवली होती आणि 3:30-4 पर्यंत असेंब्ली चालू होती. ठीक आहे? तर ते बोलवू शकतात. ठीक आहे? पण आपल्याकडे कुठलाही लॉ पास करायचा असेल तर लोकसभा आणि राज्यसभा असा करावा लागतो. बरोबर आहे? ठीक आहे? म्हणजे ह्यातलं एक जरी सभागृह नसलं, सिटिंग मध्ये नसेल, तर तुमच्याकडे लॉ बनू शकत नाही. बरोबर आहे? ठीक आहे? हे कळलं सगळ्यांना? हे कळलं का? हो सर. आता पण कधी कधी काय होतं आपल्याकडे बघा, डिझॉल्व्ह म्हणायचं गेलं ना डिझॉल्व्ह, तर राज्यसभा आपल्याकडे कधी डिझॉल्व्ह होत नाही. राज्यसभा ही कंटिन्यू असते. लोकसभेचा कार्यवाही 5 वर्ष असतो. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. राज्यसभा कधीही डिझॉल्व्ह होत नाही. ही काय असते? अमर असते, अमर. राज्यसभा कधीही डिझॉल्व्ह होत नाही, म्हणून ते शब्द वापरतो मी, ती अमर असते. ठीक आहे? राज्यसभा कधीही डिझॉल्व्ह होत नाही. कारण लोकसभेमध्ये कसं असतं की दर 5 वर्षांनी तुमचे इलेक्शन होतात, मग लोक निवडून येतात. तो कार्यकाळ संपला की परत नवीन इलेक्शन. म्हणजे 5 वर्ष संपली की नवीन इलेक्शन होऊन शपथविधी होईपर्यंत लोकसभा बरखास्त असते. लोकसभेत कोणी नसतं. परत पुढची नवीन 5 वर्ष, परत 5 वर्ष संपली की परत इलेक्शन, परत नवीन. सो असे मध्ये मध्ये गॅप असते. किंवा मध्ये सरकार पडलं एखादं, तर मग नवीन इलेक्शन होऊन येईपर्यंत लोकसभा नसते. राज्यसभा तशी नसते. राज्यसभेतले लोक इनडायरेक्ट इलेक्शन येतात. त्याच्यामुळे राज्यसभेमध्ये दर 6 वर्षांनी काय होतात, कालावधी संपतो आणि दर 2.5 वर्षांनी नवीन सदस्य बदलतात. दर 2.5 वर्षांनी काय होतं, नवीन रिफिल होतात. काय होतात? सदस्य काय होतात? शब्द लक्षात ठेवा. काय होतात सदस्य इथे? रिफिल होत असतात कंटिन्यू. लक्षामध्ये 6 वर्ष, माझा कालावधी 6 वर्ष आहे, पण माझा संपेल त्यावेळेला
माझा जेव्हा संपेल तेव्हा पैकी तुमचा संपलेला नसेल, मी एकटाच बाहेर जाईन आणि माझं पैकी दुसरा कोणतरी येईल, तो पुढची 6 वर्ष राहील. माझं दुसरं तिसरं वर्ष चालू असताना मे बी हर्षलचं 6वं वर्ष संपलेलं असेल. म्हणजे काय होतं, रिफिल होतं. हा पूर्ण हाऊस कधीही डिझॉल्व्ह होत नाही लोकसभेसारखं. कळलं? पण समजा याच कालावधीमध्ये समजा लोकसभा डिझॉल्व्ह झाली असेल किंवा किंवा आपण आत्ताच कालच एक अधिवेशन संपलं. समजा कालच एक अधिवेशन संपलं. कळलं? कालचं एक अधिवेशन आत्ताच संपलं, लास्ट परवा तेरवा, आणि लगेच पॅन्डेमिक आला. मग मला काय करावं लागेल? किंवा मध्येच काही डिझास्टर आलं, मध्येच काहीतरी मोठं काहीतरी घडलं, मला परत अधिवेशन बोलवावं लागेल, नवीन कायदा बनवावा लागेल. मग आता एखादा जर मला असं वाटलं की लगेचच, कारण मी तुम्हाला सांगितलं की दर 4 महिन्यांनी आपण असेंब्ली बोलवतो है ना, दोन्ही सभागृह आपण बोलवतो डिस्कशनला, बरोबर आहे ना. समजा हे आत्ताच संपलं, आता पुढे 4 महिन्यांनी येणार आहोतच ना आपण. मग परत इथे बोलवायची गरज आहे का नेसेसरीली? एवढा पैसा खर्च करायची गरज आहे का? किंवा तेवढे सगळे लोक परत येणार आहेत का लगेच? नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो? अशा वेळेला ती इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये एखादा कायदा करायचा असेल, पण समजा त्या गोष्टीवर कायदा केलाच नाही, मग 4 महिने काय हातावर हात ठेवून राहायचं का आपण पुढच्या अधिवेशनाची वाट बघत? आता मध्ये बोलवायची गरज नाहीये, कारण यार पुढच्या 2-3 महिन्यांनी भेटणार आहोतच. पण एवढं सगळं बोलवायचं म्हटल्यानंतर सगळ्यांना बोलवा, सगळी कामं सोडून बोलवा, राज्यातून बोलवा, परत ते थोडा पैसा खर्च करा, फंडिंग करा, गरज नाही. 4 महिन्यांनी बोलूया. पण एवढा वेळ एखादी सिरियस गोष्टीसाठी कसं थांबणार मग आपण? मग ह्याच्यावरती काहीतरी तोडगा पाहिजे, मध्यमार्ग पाहिजे, की पैसाही खर्च व्हायला नको आणि कायदा पण बनला पाहिजे. कळलं? म्हणून आपल्याकडे ऑर्डिनन्स नावाची गोष्ट तयार केली आहे. काय तयार केली आहे? ऑर्डिनन्स पॉवर. कळलं? ऑर्डिनन्स पॉवर म्हणजे काय, की ज्या वेळेला अशी कंडिशन असेल की लोकसभा की राज्यसभा दोघंही सिटिंग मध्ये नाहीयेत, किंवा दोघांपैकी एक सभागृह सिटिंग मध्ये नाहीये, तर अशा वेळेला पंतप्रधान म्हणजे काय, मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला रिक्वेस्ट करतात. काय करतात? राष्ट्रपतीला रिक्वेस्ट करतात की तू ऑर्डिनन्स काढ. राष्ट्रपती रिक्वेस्ट करतात की तू काय काढ? ऑर्डिनन्स म्हणजे काय? अध्यादेश. सगळ्यात मोठा आदेश, अध्यादेश. मराठीमध्ये ऑर्डिनन्सला काय म्हणतात? अध्यादेश. की तू ऑर्डिनन्स काढ. लक्षामध्ये एखाद्याच गोष्टी संदर्भात तू ऑर्डिनन्स काढ. ठीक आहे? आणि ते ऑर्डिनन्स काढतील म्हणजे काय केलं? राष्ट्रपती अध्यादेश काढेल. राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाला 6 महिन्यापर्यंत, किती महिन्यापर्यंत? 6 महिन्यापर्यंत, अप टू द 6 मंथ त्याला लॉ ची व्हॅलिडिटी येते. अप टू द 6 मंथ त्याला कशाची व्हॅलिडिटी येते? लॉ ची व्हॅलिडिटी येते. कळलं? आणि लॉचा दर्जा प्राप्त होतो त्या ऑर्डिनन्सला. आणि तो ऑर्डिनन्स काय केला जातो? ऑटोमॅटिकली लॉ म्हणून काय केला जातो? तो इम्प्लिमेंट केला जातो. पण अपेक्षा अशी आहे की किती सिरियस कंडिशन असली तरी हा ऑर्डिनन्स काढलेला जो आहे, राष्ट्रपतीने जो काही आदेश दिलेला आहे, त्याला लॉचा दर्जा किती महिन्यापर्यंत राहणार आहे? फक्त 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्याच्या आत तुम्हाला काय करायचंय? 6 महिन्याच्या आत तुम्हाला तो लोकसभा आणि राज्यसभेमधून तो पास करून आणायचा. लोकसभा आणि राज्यसभेमधून काय करायचं? तो तुम्हाला या दोन्ही सभागृहामधून तो पास करून घ्यायचा. पास करावा लागणार. जर यांनी रिजेक्ट केला तर ते ऑर्डिनन्स रिजेक्ट होणार. जर 6 महिन्यानंतर त्यांनी जर लोकसभा राज्यसभेत नाही नेला तर ऑर्डिनन्स रिजेक्ट होणार. कळलं? म्हणजे ऑर्डिनन्स इज अन व्हॉट? इज जस्ट अन टेम्पररी सोल्युशन. करेक्ट आहे ना? इज अ टेम्पररी सोल्युशन. करेक्ट आहे की रॉंग आहे? इन इमर्जन्सी कंडिशन. करेक्ट आहे की रॉंग आहे सांगा? बरोबर आहे सर. आता मी एक एक्झाम्पल देऊ सध्याच्या पॅन्डेमिक वरती. आपल्याकडे खूप लोक ऑक्सिजन चोरतायत, बरोबर आहे ना? पण ऑक्सिजन चोरल्यावर 5 वर्ष शिक्षा द्या असा कुठला लॉ का कायदा आहे का आपल्याकडे? नाही. मग समजा आपल्याकडे साधं इतर वेळेला जर काही मेडिकल मधली वस्तू चोरली तर त्याला 1 वर्ष शिक्षा आहे. किती वर्षाची? समजा औषध चोरली तर 1 वर्ष शिक्षा आहे. पण आता गव्हर्नमेंटला वाटतं यार 1 वर्ष नको, 5 वर्ष शिक्षा देऊया. कारण आता कंडिशन बेकार आहे, लोक लय ऑक्सिजन चोरतायत. लोक म्हणते जाऊन द्यायला, पकडले गेलो, आता पैसे कमवून घेऊया, ऑक्सिजन चोरूया, जास्तीत 1 वर्ष शिक्षा होईल. पण पैसा आपण मारणाचा कमवून घेऊ. मग नाही, 5 वर्ष शिक्षा. पण आता 5 वर्षाची शिक्षा, ऑक्सिजन चोरल्यावर 5 वर्षाची शिक्षा,
ही गोष्ट करायला तुम्हाला काय करावं लागेल बाळा? कायदा बनवावा लागेल. बरोबर आहे ना? काय बनवावं लागेल तुम्हाला? कायदा बनवावा लागेल. कायदा बनवायला तुमच्याकडे आता लोकसभा राज्यसभा आहेत का दोन्ही पण बसलेल्या जागेवर? नाही. प्रत्येक आपल्या राज्यामध्ये आपलं आपलं काम करतो. बरोबर आहे. मग तेवढ्या एका गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या कंडिशन मध्ये लोकसभा बोलवायची का राज्यसभा लोकसभा संसदेत दिल्लीत? दिल्लीत तर हाहाकार माजलाय. सगळे लोक त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. तिथे बोलवू शकतो का आपण त्यांना? परत दिल्लीची पूर्ण सिक्युरिटी टाईट करा. शक्य आहे का? नाही. पण आता 5 वर्ष शिक्षा हा उद्याच्या उद्या कायदा गेलाच पाहिजे. नाहीतर फासावर चढवणार आम्ही. हा पण कायदा उद्याच्या उद्या गेला पाहिजे. करायचं कसं काय पण? मग या टेम्पररी कंडिशन साठी काय केलेलं आहे? ऑर्डिनन्स काढणार. कळलं? मग राष्ट्रपतीला सांगणार सर तुम्ही आता ऑर्डिनन्स काढा आपण बघू. कारण आपल्याकडे कुठलाही कायदा हा राष्ट्रपती हा फक्त ऑर्डिनन्सने करू शकतो. पण त्या पण राष्ट्रपती स्वतःहून ऑर्डिनन्स काढतोय का? नाही. कोणाच्या सल्ल्याने काढतोय तो? हा, मग त्यांनी काढला. मंत्र्यांनी सांगितलं की सर प्लीज करा. गरज आहे आता. लोक खूप ऑक्सिजन चोरतायत. त्यांनी खूप लोक मरतायत. तर तेवढं फक्त करा की बाबा जर सापडला गेला तर डायरेक्ट गोळ्या घालणार आम्ही किंवा फासावर देणार किंवा 6 वर्ष शिक्षा 7 वर्ष 14 वर्ष जी काय ती पटकन करा. मग त्याची व्हॅलिडिटी किती आहे फक्त? 6 महिने. तुम्हाला जर ती पुढे कंटिन्यू करायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? तिला प्रॉपरली लोकसभा राज्यसभा पास करून पुन्हा ती पास केल्यानंतर प्रॉपरली राष्ट्रपतीकडे पाठवून तिच्यावरती सही घ्यावी लागेल. म्हणजे ही प्रोसेस करावी लागेल. त्या प्रोसेसला सूट म्हणून तुम्हाला फक्त 6 महिन्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. 6 महिन्यात पास करा नाहीतर तो ऑर्डिनन्स ऑटोमॅटिक का होईल? कॅन्सल होईल. कळलं? म्हणून तुम्ही सांगितलं की इमर्जन्सी कंडिशन मध्ये हे टेम्पररी सोल्युशन म्हणून दिलेलं आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? येस सर. ओके. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पण हे आलेलं आहे एक आर्टिकल की त्याला डेथ पेनल्टी म्हणजे आताच्या सिच्युएशन मध्ये कोणी काही हे केलं तर. नाही पण ते अजून ऑर्डिनन्स नाही काढला. ते सुप्रीम कोर्टाने फक्त मत दिलंय. ओके. हा त्यांनी दिलंय की असं करा. पण ते काय केलं नाही अजून. ठीक आहे. ओके ठीक आहे. बरं आता पुढच्या कंडिशन मध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये आपण हे करूया. ठीक आहे. टेम्पररी सोल्युशन आहे हा. पण आता समजा एखादा आता हे मंत्रिमंडळात समजा असेल म्हणजे मागे तुम्हाला एक केस सांगतो. आपल्याकडे ना लँड बिल पास केलं गव्हर्नमेंटनी 2014-15 ला जेव्हा प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. काय बिल पास केलं? लँड बिल पास केलं. ठीक आहे. लँड बिल इंडियामध्ये पास केलं. कोणी पास केलं? लोकसभेने पास केलं, राज्यसभेने पास केलं. सॉरी हा लोकसभेने पास केलं, राज्यसभेने लँड बिलला नाही म्हटलं. सॉरी बाबा लँड बिल नाही पाहिजे. कळलं? मग अडकलं की नाही बिल? हे स्पेशल मेजॉरिटीचं बिल होतं हे अडकलं. आता अडकल्यानंतर मग आपले जे कोणी प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना राग आला. त्याने म्हटलं ठीक आहे नाही पास करत ना आता मी गंमत बघतो. मी ऑर्डिनन्स काढतो. सेशन संपल्यानंतर म्हणजे हे जेव्हा संपलं अधिवेशन संपलं तेव्हा प्राईम मिनिस्टरनी राष्ट्रपतीला रिक्वेस्ट केली की ऑर्डिनन्स काढ आणि लँड बिल पास कर. राष्ट्रपती सांगितलं 6 महिने. तर बोलत तू कर रे मी मोठा जुगाड करतो. राज्यसभेचे सगळे मेंबर मी भविष्यात बदलणार आहे. कधी बदलणार? राज्यसभेचे इलेक्शन व्हायला 2-3 वर्ष आहेत. म्हणजे विधानसभा होणार मग विधानसभेमध्ये तुमची सरकार बदलणार मग तुम्ही राज्यसभेत मेंबर पाठवणार मग इथे तुमची मेजॉरिटी येणार मग लँड बिल पास होणार ना. जोपर्यंत इथे काँग्रेस आहे तोपर्यंत आणि त्यासाठी 4-5 वर्ष पाहिजे अजून ऍटलीस्ट 2-3 वर्ष पाहिजेत राज्यसभेतले मेंबर चेंज व्हायला. कळलं? मग ऑर्डिनन्स काढून काय फायदा आहे? त्यापेक्षा पुढच्या वेळेला पास करा ना तुम्ही. पुढच्या वेळेला पास करा. पण मोदी म्हटले नाही एक काम कर मी सांगतो ना ऑर्डिनन्स काढ. ऑर्डिनन्स काढला पुढच्या 6 महिन्यांनी. तर मोदींचा प्लॅन काय होता की ऑर्डिनन्स किती वेळा काढावा एकाच गोष्टीवर याला लिमिट नाहीये. काय सांगितलं मी तुम्हाला? ऑर्डिनन्स काढायला नो लिमिट नाहीये. म्हणजे 6 महिन्यांनी जर ते आज झालं कॅन्सल झालं उद्या सकाळी परत बोलेन की कंटिन्यू कर राष्ट्रपती कंटिन्यू कर असं मी सांगू शकतो. बिकॉज ऑर्डिनन्सला लिमिट नाहीये. आणि मोदींचा प्लॅन असा होता की हे लँड बिल जोपर्यंत राज्यसभेत आपले मेंबर जमत नाही तोपर्यंत काय करायचं हे दर 6 महिन्यांनी ह्यांनी रिजेक्ट केलं तरी पुढच्या वेळेला काय करायचं सारखं 6 महिन्यांनी एक्सटेन्शन करायचं. 2-3 वर्षांनी आपले राज्यसभेतले मेंबर वाढतील. कळलं? आणि इकडे राज्यसभेमध्ये बीजेपी होईल. म्हणजे लोकसभेमध्ये पण बीजेपी असेल राज्यसभेमध्ये पण बीजेपी असेल. आता ते बिल पास होईल. पण आता तर मी इथे आहे ना मग तोपर्यंत काय करायचं? मग दर 6 महिन्यांनी काय करायचं? राष्ट्रपतींचा ऑर्डिनन्स काढ आता आम्ही पास करतो. पण ही चुकीची पद्धत आहे.
प्रणव मुखर्जींनी 2दा ऑर्डिनन्स काढला. कळलं? ऑर्डिनन्स, कारण राज्यसभेवर 2दा ऑर्डिनन्स काढला. तिसऱ्यांदा पुन्हा ऑर्डिनन्स काढला. प्रणव मुखर्जींनी हे लिमिट सांगून दिलं की बघा भाई, तुम्हाला फक्त एक म्हणजे मला कंपल्सरी केलं तर मला काढावंच लागणार, कारण राष्ट्रपतीला ऑर्डिनन्स काढायची रिक्वेस्ट केली तर ऑर्डिनन्स त्याला काढायचंय. कळलं? पण आपण ज्याला म्हणतो ना मॉरल पॉवर, काय म्हणतो आपण त्याला? मॉरल. सो मॉरलिटीनी मी तुम्हाला एक सांगतो की ऑर्डिनन्स इज अ टेम्पररी सोल्युशन इन इमर्जन्सी कंडिशन. डोंट मिसयूज. टेक्निकली तुम्ही करू शकता, पण हे इथिकली मिसयूज करू नका प्लीज. राष्ट्रपतींनी असं म्हटल्यानंतर मोदी म्हटले ठीक आहे, आय एम सो सॉरी, आणि तिथे लँड बिल थांबलं आणि ऑर्डिनन्स थांबला. ठीक आहे, पण कशाचा वापर केला होता? कारण ऑर्डिनन्स किती वेळा काढायचा याला कुठलंही लिमिट नाहीये. त्याची व्हॅलिडिटी 6 महिने आहे, पण 6 महिन्यांनी पुन्हा 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 किती वेळा असं काही लिहिलेलं नाहीये. इज दॅट क्लिअर? जर गरज असेल, अत्यंत देशाला गरज आहे, देशामध्ये खूप प्रचंड बिकट कंडिशन चालू आहे आणि मला ऑर्डिनन्स काढून देश चालायला लागते, चालेल ना, कारण कंडिशन अशी आहे की आपण हाऊस बोलू शकत नाहीये. नियम बनवणं गरजेचं आहे, पण हाऊस बोलू शकत नाही अशी कंडिशन आहे बाहेर. मग मी काढतो ना, 3 काय 10 वेळा काढतो. पण सगळं नीट असताना फक्त तुमचे अपोजिशन तुम्हाला नाही म्हणतोय म्हणून तुम्ही ऑर्डिनन्स काढताय, इज नॉट अ गुड साइन फॉर द डेमोक्रेसी. असं म्हटल्यानंतर मोदी म्हटले ठीक आहे, आपण थांबूया इथे, ऑर्डिनन्स काढू नका, पुढे बघूया. ते बोलले गुड. असं. इज इट क्लिअर? तुम्हाला ही कंडिशन कळली ऑर्डिनन्सची? डाऊट? नो सर. ठीक आहे. किती वाजले? जास्त वेळ झाला का? ओके. बरं, आता मला सांगा, फक्त एक लास्ट मी सांगतो मला, जर मला संडेला लेक्चर घ्यायचं असेल तर मी मॉर्निंगला घेऊ शकतो का? मला हो सर. येस सर, चालेल. सगळे रेडी आहेत ना? रेकॉर्ड होईल, अगदीच कोणाला हे नाही करता आलं तर रेकॉर्ड होईल, पण मला लेक्चर घ्यावं लागेल. जर मला डिटेल मध्ये शिकवायचंय तर थोडंसं लेक्चर घ्या. उद्या तर सीसॅट आहे, तर ते मला कॉम्प्रोमाइज नाही करायचंय, पण संडेला मी मॉर्निंग मध्ये लेक्चर घ्यायची इच्छा आहे माझी. ठीक आहे? हा सर, मॉर्निंग मध्येच घ्या. मॉर्निंग. येस येस, मॉर्निंग. फ्रेश मूड असतो ना सर म्हणून. टाइम काय असेल? 10 वगैरे ठेवू का? हो सर. 10 o'clock ला घेतला तर बरोबर. हा, 10 o'clock घेऊ. 11 o'clock सर. आता 12 महिला होतील अशाने. 10 ठीक आहे. ठीक आहे. 10 ठीक आहे, म्हणजे 11 खूप लेट होत आहे. 10:30? 12 हो पर्यंत सर, तरी चालेल. होऊन जाईल ना. 10:30 ठेवा. 10:30. ओके, 10:30 ते 12 करू? 10 घ्या सर, 10. 10 सर. हा, ठीक आहे, जरा कॉम्प्रोमाइज So करा. majority. सर 10. ऑर्डिनन्स काढ. 10 सर, 10 सर. 10:30 ठेवा. 10. नाही, थोडंसं ऍडजस्ट करा, अर्धा तास वगैरे, कारण कसं सर, आहे, vote तुम्हाला करूया. 11:30 12 पर्यंत मी फ्री करीन ना, म्हणजे 10 ते 11 11:30 जास्त 12 पर्यंत फ्री हा होईल. सर, बरोबर. 10 बरोबर आहे. सो हा बरोबर. हा चालेल. ओके, सो संडेला आपण भेटूया. उद्या तर तुमचा ऍप्टिट्यूड आहे, ऍप्टिट्यूड पण तेवढंच महत्वाचं आहे जेवढं पॉलिटी सारखे सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, तर भेटूया आपण. अगदीच कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतीलच, है ना? ठीक आहे सर, माझा एक प्रश्न होता. बोल ना बाळा. सर, मी काय बोलतो, आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे ते समजा उद्या पडलं आणि ह्या सरकारने राज्यसभेत पाठवले महाराष्ट्राचे खासदार, हे ह्यांचा सरकार पडल्यानंतर ह्यांचा कार्यकाल जैसा तोच राहणार की ह्यांचा नाही, कार्यकाल संपणार? जसा तो राहणार, कारण ते सरकारचे प्रतिनिधी नाहीत ना, राज्याचे आहेत. सरकार म्हणजे पडलं, पूर्ण 6 वर्ष त्यांचा कार्यकाल पूर्ण करणार. येस 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 येस. ओके, ठीक आहे. ओके, आणि तुम्ही पण तुम्हाला जी पुस्तकं सांगितली त्यातून राष्ट्रपतीचे सगळे अधिकार वाचा, म्हणजे मला समजवायला सोपं जाईल आणि लवकर संपेल राष्ट्रपती. राष्ट्रपती नंतर परत व्हाईस प्रेसिडेंट आहे, मग अजून पार्लमेंटरी प्रोसेस आहे, ज्युडिशियरी आहे, खूप वेळ आहे ना अजून, आणि परत आपल्याला इकॉनॉमिक्स चालू करायचं आहे. दुसरे वैभव सर घेणार आहेत इकॉनॉमिक्स. ठीक आहे, त्यांचं मी इंट्रोडक्शन तेव्हाच करून देईन. ठीक आहे. सो हा, बोला ना. सो मला ते सिटिझनशिपचा एक डाऊट होता, तर मी बोल ना. तुम्हाला मेसेज केलाय. आता बरं. विचारू का? हा, विचार ना. आणि मला ह्याचा पण डाऊट सॉल्व्ह करायचा आहे, तल्लाचा बहुतेक.
सर ते ड्युअल सिटिझनशिप म्हणजे आपण ओव्हरसीज आपल्या आर्टिकलमध्ये लिहिलंय की ड्युअल सिटिझनशिप म्हणजे आर्टिकल कंडेम करतो. सो पण इथे सर ऑप्शनमध्ये म्हणजे आहे की ड्युअल सिटिझनशिप इज अलाउड बाय इंडियन लॉ दॅट इज कॉल्ड एज अ ओव्हरसीज सिटिझन. मग आपण ओव्हरसीज ड्युअल सिटिझनशिप बोलू शकतो का? नाही ड्युअल सिटिझनशिप नाही बोलू शकत. ते ड्युअल सिटिझन हा दर्जा नाही देऊ शकत. आपण त्याच्या जवळपास न्यायचा प्रयत्न केलाय, पण त्याला दर्जा नाही दिलेला आहे. कळलं? की आपण बोलतो ना, तू माझ्या भावासारखा आहेस, पण तू माझा भाऊ नाहीयेस असं. ओके. सर ते एक एमसीक्यू सॉल्व्ह करत होते ना, तर त्याच्यामध्ये ते ऑप्शन म्हणजे ते रॉंग आहे बट ते करेक्ट दिलंय. म्हणजे कसं झालं की तुला समजा तू सुंदर पिचाई आहेस, ठीक आहे ना? एक मिनिट, तू सुंदर पिचाई आहेस, ठीक आहेस, आणि तुझा आम्हाला काहीतरी फायदा करून घ्यायचा आहे, तर तुला नागरिकत्व देऊ शकत नाही आम्ही, तुला स्पेशालिटी म्हणून, की बाबा तुला वेगळं आहे. तर मग ते आर्टिकल 14 आपलं हे होईल ना, इक्वॅलिटी बिफोर लॉ. कळलं की तू सुंदर पिचा आहे म्हणून तुला दिलं, पण मग तुला कसं काय? मग तुला नागरिकाचे सगळे अधिकार दिलेत, मोस्ट ऑफ. कळलं? येस. 100 पैकी 90 अधिकार तुला तसे पण मी दिलेत. कळलं? येस सर. ओके. सर बोल ना. सर बायकॅमरल लेजिस्लेचर म्हणजे काय एक्झॅक्टली? बायकॅमरल म्हणजे 2 सभागृह. जसं लोकसभा, राज्यसभा बायकॅमरल. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आणि विधानसभा आणि विधान परिषद. कळलं? त्याला म्हणतात बायकॅमरल. ही 2 सभागृह मधून कायदा पास करणं. कळलं? ओके सर. सर ते आता फार्मर प्रोटेस्ट झालेले ना पंजाबमध्ये, ते आपल्या सब्जेक्टच्या रिलेटेड आहे का? लाईक त्याच्यामधले जे करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन विचारू शकतात का? नाही विचारणार, काय नाही विचारणार त्याबद्दल, कारण तो प्रोटेस्ट आहे ना फक्त. ठीक आहे. ठीक आहे. ओके, थांबूया आपण. येस सर. बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू. बाय 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 बाय.